ओके. सो थोडंसं आपलं मिस झालंय, काय हरकत नाहीये. मी परत एकदा रिपीट करेन. हे पॅटर्न्स, ट्रायंगल पॅटर्न आणि फ्लॅग पॅटर्न तुम्ही फाइंड आउट करू शकता इंट्राडे लेवलवरती पण, लॉंग मोठ्या लेवलवरती पण. बट ट्रेड करताना ऑलवेज फॉर्मेशन म्हणजे फॉर्मेशन. मला फॉर्मेशन पाहिजे. तुम्ही 5 मिनिटावरती ट्रेड करत असाल तर 5 मिनिटावरती फॉर्मेशन असलं पाहिजे. 15 मिनिटावरती ट्रेड करता तर 15 मिनिटावरती फॉर्मेशन असलं पाहिजे. 1 मिनिटावरती करता तर त्याच्यावरती सुद्धा फॉर्मेशन तुमचं असलंच पाहिजे. हे नसेल तर आपल्याला पुढे जायचं नाहीये. ओके. तुमचा पॅटर्न कसा पण ब्रेक होऊ दे, कुठे पण ब्रेक होऊ दे. हा खालच्या साईडला ब्रेक होतोय पण सेलिंग फॉर्मेशन नाहीये. नॉट इंटरेस्टेड, ऍक्च्युअली नॉट इंटरेस्टेड. ओके. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पॅटर्न्स तर मी तुम्हाला सांगितले की मी कसे हे करतो. बट मी अशा कॅन्डल्स मध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टेड असतो. जेव्हा मला डेली वरती अशा पिल्लू पिल्लू कॅन्डल्स दिसतात ना, इथे मी खूप जास्त इंटरेस्ट घेतो. ह्या कॅन्डल्स माझ्यासाठी महत्वाच्या असतात. भले आता हा डेली वरती पूर्ण बाईंग फॉर्मेशन दाखवतोय, बरोबर. पण जर का मग मी याला 15 मिनिटावरती जाऊन बघितलं ना, तर हे बघा साईडवेज आहे. दिसतोय साईडवेज. जर का इथे त्याने सेलिंग फॉर्मेशन बनवलं ना, आता सेलिंग फॉर्मेशन हे बघा बनत पण चाललंय, थोडं थोडं दिसतंय, पण अजून बनवलेलं नाहीये. ह्या कॅन्डल्स समजा परत वरती आली 225च्या लेवलला, ह्या इथे प्रॉपर फॉर्मेशन क्रिएट व्हायला लागलं, तर आता जो फॉल होणार आहे ना, तो फॉल खूप मोठा होणार आहे. राईट. आयव्ही डिक्रीज झालीये आणि आता आयव्ही वाढण्यासाठी काय करावं लागेल, मोठी कॅन्डल बनवावी लागेल. इथे बघा, इथे बघा, इथून इथपर्यंत साईडवेज होता आणि त्याच्यानंतर इकडनं तो कसा वन साइड गेलाय, पूर्ण वन साइड. पण इथे फॉर्मेशन नव्हतं तर मला ट्रेड नाही मिळाला, म्हणून मी नाही घेतला. किंवा म्हणजे मी बघितलाच नव्हता, हा आत्ताच बघतोय तुमच्या समोर. पण मी तुम्हाला सांगतोय की जर का मला ट्रेड मिळाला पण असता तरी मी इथे पहिल्यांदा फॉर्मेशन बघितलंच असतं, कारण की गॅरंटी नाही त्याला एवढं वरती जायची. काहीतरी झालं असेल अनसर्टनिटी की तो स्टॉक एवढा वरती गेलाय. बट फॉर्मेशन मध्ये त्याला जाण्याचं रिझन पण असतं. ओके. पब्लिक, मोस्ट ऑफ द पब्लिक ह्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते की मॅक्सिमम ग्रीन कॅन्डल्स इथपर्यंत बनल्यात म्हणून तो स्टॉक वरती जायचा आहे, तर इथे फॉर्मेशन बनलेलंच असणार, तरच ते लॉजिक बरोबर आहे. अदरवाईज हा ट्रेंड आपल्याला कॅचच नाही करायचा, आयुष्यात नाही करायचा. ओके. सो पिल्लू पिल्लू कॅन्डल शोधण्याचा प्रयत्न करायचा डेली टाइम फ्रेम वरती. सो दुसरी गोष्ट मी अजून एक चेक करतो डेलीच्या टाइम फ्रेम वरती, हॅमर नाही तर शूटिंग स्टार. हे मी डेली वरती सुद्धा चेक करतो. आणि डेलीचा हॅमर आणि शूटिंग स्टार असतो ना, त्याला आपण इंट्राडे लेवलवरती जर का ट्रेड करायचं असेल 5 मिनिटावरती वगैरे, तर तो स्कॅल्पिंग ट्रेड मिळतो. म्हणजे रेड लेवल टू ब्ल्यू लेवल एकदम विदिन सम मिनिट्स हिट होऊन जातात. जे स्टॉक्स मी बघतो ते, हा वाला नाही. मोस्टली जे स्टॉक्स मी फॉलो करतो, मी अशी सेपरेट रेड लिस्ट बनवून ठेवली ज्याच्यात 39 स्टॉक्स आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल. तुम्ही सुद्धा अशा लिस्ट बनवू शकता वेगवेगळ्या कलरने. ही बँक निफ्टीची लिस्ट आहे, ज्याच्यात बँक निफ्टी आहे आणि एवढे स्टॉक्स आहेत. एवढ्या स्टॉक्स वरती तुम्हाला स्टडी करायचं आणि हिच्यात जर का तुम्ही प्रॉपर स्टडी करू शकले तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला पाहिजे. जर का एवढ्या स्टॉक्सचं नॉलेज नसेल, एवढ्या सगळ्या स्टॉक्स मध्ये काय हालचाल होते तुम्हाला माहिती नसेल, तर बँक निफ्टी तुमच्यासाठी नाहीये. इवन मी स्वतः पण बँक निफ्टीमध्ये ट्रेड नाही करत. ओके. कारण मी पण असं म्हणतो की अजून मी पण तेवढा कॅपेबल नाहीये. जेव्हा होईल त्यावेळेला मी शुअर शॉट म्हणजे श्रीमंत होण्याचं एकच हे आहे, बँक निफ्टी आपल्या इंडियामध्ये. बँक निफ्टीनेच लोकांना करोडपती पण बनवलंय. पण परफेक्शन खूपच खूपच गरजेचं आहे बँक निफ्टीमध्ये. ठीक आहे. असो, लिस्ट अशा प्रिपेअर करा. आणि नेक्स्ट नेक्स्ट काय क्वेश्चन आहे? चला विचारा. स्टॉक्स कसे बघतात मी दाखवले तुम्हाला, तर सगळ्याचे सगळे जर का ओपन करून दाखवले तर बराच वेळ जाईल.
नाही आता हे साईडवेज बघितल्यानंतर मग IV त्याची लो बघून त्याचं ओपन इंटरेस्ट कुठे हाय ते वगैरे बघतो ना आपण. आता हा जो साईडवेज आहे ना, या साईडवेज मध्ये याचा जो ओआय आहे, ओआयच्या लेवल्स त्या तर तुम्हाला तुम्हाला इथे मार्क करून ठेवलेले असणार आहेत तुम्ही. करेक्ट आहे. करेक्ट. जसं हे पेज माझ्याकडे ओपन असतं, हे वालं नाही, नुसतं ऑप्शन चेन वालं पेज. ओके, सो हे पेज माझ्याकडे ओपन असतं नेहमी, ज्याच्यामध्ये मला हायएस्ट ओआय पुट साईडला आणि कॉल साईडला दिसत आहेत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे ही पण एक शीट कंटिन्यू ओपन असते, कारण की मी मोस्टली रेड लेवल्स खेचून ठेवलेल्या आहेत म्हणून ही माझ्याकडे ओपन ठेवायलाच लागते मला. आणि ह्या पिल्लू कॅन्डल्सच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगितलं ना, याच्यानंतर बनणाऱ्या कॅन्डल खूप मोठ्या मोठ्या असणार आहेत. सो ती मोठी कॅन्डल मला पाहिजे, एक्सप्लोजिव्ह मूव्ह, ती तिच्यासाठी मी बसलेलो आहे. आणि ह्या स्टॉकमध्ये जर का नाही बनली ना एक्सप्लोजिव्ह मूव्ह, काही टेन्शन नाहीये, दुसऱ्या स्टॉकमध्ये बनेल, तिसऱ्या स्टॉकमध्ये बनेल. त्या फाइंड आउट करून काढण्यासाठी आपण जास्ती करून ही R&D करतो, म्हणजे आदल्या दिवशी थोडीशी स्टडी आपण करतो, ती त्याच्यासाठी करतो. ओके ओके ओके. ओके. नेक्स्ट. एक बँक निफ्टी विकली एक्सपायरीसाठी तू स्ट्रॅटेजी सांगणार होता, ती आता करता येईल आपल्याला? हा 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 हा. म्हणजे जॅकपॉट कॉल कसा शोधू शकतो पॉसिबली? ठीक है, बघूया. उसी में इंटरेस्ट है अपने को. एक सेकेंड. एक सेकेंड. ओके. हे पण ओआयच्या बेसिसवरती आहे. ठीक आहे. सो हा स्क्रीनशॉट दिसतोय तुम्हाला, बँक निफ्टीचा आहे. ठीक आहे. ही ही ऍक्च्युली जॅकपॉट स्ट्रॅटेजी आहे आणि खूप कमी वेळा तुम्हाला हा चान्स मिळेल. पण हिच्यामध्ये तुम्ही इथे इनिशियल स्टेजला जेवढी पण इन्व्हेस्टमेंट करणार ना, कमीत कमी 5 टाइम्स पैसे तुम्हाला मिळतील. 5 टाइम्स एकाच दिवसात तुमचे पैसे 5 पट होणार आहेत. 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 5,000 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. 10,000 इन्व्हेस्ट केले तर 50,000चा प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. सगळे रूल्स लक्षात ठेवा, सगळे रूल्स लिहून घ्या आणि मी सांगतो त्या गोष्टीवरती फोकस, म्हणजे 100,000 टाइम्स तुम्हाला फोकस करायचं आहे. ओके. आता ह्या गोष्टीला तुम्ही बॅक टेस्ट नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की ऑप्शनचे जे चार्ट आहेत ना, मागच्या एक्सपायरीचे, मागच्या महिन्यांचे, ते तुम्ही बघू नाही शकत. त्यामुळे तुम्ही याला बॅक टेस्ट नाही करू शकत. पण ही हार्डकोर स्ट्रॅटेजी कशी वर्क होते बघा. 25 तारीख आहे. कार्ड कुठे गेला? ही ओपन कॅन्डल आहे, बरोबर. इथे बँक निफ्टी ओपन झाली आणि सरळ खालती गेली, खालच्या साईडला इथे क्लोज झाली. इथून बँक निफ्टी कंटिन्यू पडते 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 इथपर्यंत, बरोबर. हा इथला भाव किती होता? अप्रॉक्सिमेटली 33,400 दिसतंय तुम्हाला? दिसतंय 33,400? हो दिसतंय. ओके. आणि लो कुठपर्यंत गेलाय? 32,400. ही स्ट्रॅटेजी सांगण्याच्या आधी मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे आणि याचा आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी दिलंय. ठीक आहे. सो मला तुमच्याकडनं आन्सर्स हवेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टॉक जर का खाली पडत असेल, इथे इथपर्यंत खाली पडला तो, ठीक आहे, तर इथला जो ओपन इंटरेस्ट आहे, हा ओपन इंटरेस्ट जर का वाढला, ही स्ट्राईक प्राइस किती आहे इथे, फॉर एक्झाम्पल असं पकडा तुम्ही
32,800 ची स्ट्राईक प्राइस आहे, बरोबर. 32,800 चा जो पुट आहे, पुट त्याचा ओपन इंटरेस्ट जर का इन्क्रीज झाला, तर मग इथे काय होणार? रिव्हर्सल होऊ शकते. रिव्हर्सल होणार, बरोबर. जर का 32,800 च्या पुट मध्ये ओआय वाढला तर, है ना. पण जर का हा बरोबर ओके बरोबर आहे. हा, आणि जर का 32,800 च्या पुट मधला ओआय कमी झाला तर काय होईल? नेक्स्ट ओआय त्याचा कुठे वाढलाय ते बघायला पाहिजे, वरती वाढलाय का खालती वाढलाय. नाही, खालतीच वाढला असेल ना. इथला ओआय जर का कमी झालाय, डिक्रीज झालाय, म्हणजे इथे ओपन इंटरेस्ट होता समजा 1,00,000, ओके, आणि तो कमी होऊन झाला 50,000, बरोबर. तर हे जे 50,000 लोकांनी जे त्यांची ओपन इंटरेस्ट कमी केलाय, तर तो ओपन इंटरेस्ट पुट मधून म्हणजे 32,800च्या पुट मधून कमी केलाय, तर त्यांनी कुठेतरी बनवला असेल ना तो ओआय. समजतंय? सो तो ओआय त्यांनी डाऊन साइडला बनवला असेल ना कुठेतरी. तर 32,800 मधून ओआय कमी करून जर का त्यांनी 32,400 मध्ये ओआय वाढवला, तर याचा अर्थ काय होतो? सांगा. 32,400 पर्यंत जाईल. मयूर, आणखी खाली पडणार मार्केट. राईट. सो याचा अर्थ असा आहे की जर का इथला ओआय डिक्रीज झालाय आणि जर का खालच्या लेवलला ओआय इन्क्रीज झालाय, तर याचा अर्थ असा आहे की हे जे मार्केट आहे, स्टॉक आहे, इथपर्यंत जाईल याची गॅरंटी नाहीये, पण याच्या खाली जाऊ शकेल, या रेंजला तोडेल, तेव्हाच तर हा इथला ओआय कमी झालाय, बरोबर. अरे प्रतीक का लेफ्ट झाला? प्रतीक, ठीक आहे, रेकॉर्डिंग बघेल. प्रतीक, हा ठीक आहे, नीट लक्ष दे. आता स्टॉक इथून खाली पडला होता, ओके, यू डोंट नो, आणि तू एंट्री पण नाही घेतली, काहीच नाही घेतली, आणि ही स्ट्रॅटेजी फक्त एक्सपायरीला यूज करायची आहे, एक्सपायरीच्या दिवशी. ठीक आहे. स्टॉक खाली गेला, तू बघितला इथला ओआय डिक्रीज झालाय आणि खालच्या रेंजला ओआय इन्क्रीज झालाय, ओके. आता तू विचार कर की पुट साइडला तू हा विचार करतोय, पुट ॲज वेल ॲज तुला कॉल साइडला पण विचार करायचा आहे, कॉल साइडला. आता जर का मी म्हणालो ना मॅक्स पेन असतं, मॅक्स पेन, सो मॅक्स पेन कॅल्क्युलेट केला जातो. जर का समजा इथला ओआय कमी झालाच नाही, हा ओआय जर का वाढलेलाच आहे, जास्त कमी नाही झालाय, पण पण आहे तेवढाच आहे किंवा वाढलाय थोडाफार, आणि इथला पण ओआय वाढलाय आणि स्टॉक जर का खाली गेलाय, मग काय होणार सांगा बरं. पुट साइडला इथला ओआय कमी नाही झाला, पण तरी स्टॉक खाली गेला, मग काय होणार? लॉजिकली विचार करा. लॉजिकली मला सांगा की 32,800च्या पुट मध्ये जो ओआय होता तो कमीच झाला नाही, वाढला उलट. ट्रेंड कंटिन्यू होईल. नाही, तो पुश त्याचा जो क्लोज येतो त्या ओव्हरच्या जो ओव्हर वाढला त्याला क्रॉस करून मग क्लोज नाही, मे बी रिव्हर्सल होईल. नाही, मी म्हणतोय की ही मूव्ह होऊन गेली, ठीक आहे, ही मूव्ह झाली, आणि 32,008, मी म्हणून तुम्हाला म्हणतोय की लॉजिक समजून घ्या की लॉजिक काय आहे.
जर का ह्या स्ट्राईक प्राइसला ओआय वाढला किंवा कमी नाही झाला, म्हणजे स्टेबल आहे किंवा वाढला पण कमी नाही झाला, आणि तरी पण स्टॉक जर का खाली गेलाय, तर पुट सेलर्सना काय होईल? लॉस होईल ना. लॉस होईल. इमॅजिन करा की पुट सेलर किंवा कॉल सेलर या दोघांना लॉस झाला नाही पाहिजे. हा रूल आहे. रूलच समजा, डायरेक्ट लिहूनच घ्या. कॉल सेलर किंवा पुट सेलरला लॉस झाला नाही पाहिजे, हा रूल आहे. ओके. मग जर का 32,800च्या पुट मध्ये ओआय वाढलाय किंवा कमी नाही झालाय आणि तरी स्टॉक खाली गेलाय, तर याचा अर्थ ह्या लोकांना लॉस झाला ना भरपूर, पुट सेलर्सना. बरोबर. म्हणजेच काय की मार्केटला ह्या रेंजला क्लोज व्हावं लागेल कोणत्याही परिस्थितीत. समजलं? जर का ह्या रेंजला मार्केट क्लोज झालं तरच पुट सेलरला लॉस होणार नाही, तरच त्यांचा प्रीमियम वाचेल, त्यांचा प्रीमियम कमी होईल आणि ते प्रॉफिटमध्ये येतील. अदरवाईज त्यांना लॉस होणार. जर का इथे मार्केट क्लोज झालं तर ह्या लोकांना लॉस होणार. बरोबर. अशा वेळेला काय करायचं माहितीये तुम्हाला? ऑप्शन चेन चेक करायची. हिला मिनिमाइज करतो आणि ऑप्शन चेन. ठीक आहे. नीट बघा इथे पुट साइडला हायएस्ट ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तुम्हाला? सांगा. 33,000. हा वाला. बरोबर. अजून सेकंड 32,500 दिसतोय. आणि कॉल साइडला कुठे दिसतोय तुम्हाला? एक हा आहे 34,000. आणि हा जो आहे ना, हा वाला 34,000 वाला, याला एक्सपायरी मध्ये कॅल्क्युलेट नाही करायचं जास्ती करून. जे एक्सपायरी मध्ये जे नियर बाय आहेत ना याच्या, जिथे भाव चालू आहे त्याच्या जवळचे चेक करायचे. कारण की हे कम्प्लीट माझ्यासारखे लोक आहेत. ही माझी कॅटेगरी, माझ्या कॅटेगरीचे लोक आहेत, छोटे रिटेलर्स जे नेकेड ऑप्शन सेलिंग करतात. नेकेड ऑप्शन सेलर अशी रेंज शोधून काढतात की त्या रेंजला मार्केटला जाणं आता इम्पॉसिबलच होईल. त्या रेंजला जो काय भाव असेल त्या भावाला मी सेल करून बसेल. सो हे ते लोक आहेत. ठीक आहे. आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये हे लोक काही कामाचे नसतात. ठीक आहे. पण असं नाही की तुम्ही यांना कॅल्क्युलेट करू नका, करा. पण इथे पण बघा 33,000ला परत मोठा ओआय दिसतोय तुम्हाला, 41,000. बरोबर. आणि 33,500 ला पण इथे दिसतोय. सो माझ्याकडे आता टोटल 3च लेवल्स आहेत, 32,500, 33,000 आणि 33,500. ओके. स्टॉक बघा कुठे गेला होता. 32,500 दिसतंय ना तुम्हाला, आणि हा 33,000चा पुट आहे. सो स्टॉक कुठे गेलेला होता? याचा लो किती आहे दिसतोय तुम्हाला? अप्रॉक्सिमेटली 32,400 दिसतोय ना. 32,500 आहे बघा इथे, 32,500 ही रेंज आहे ती. बरोबर. 33,000ची रेंज कोणती आहे? ही रेंज आहे, दिसली. आणि 33,500ची रेंज कोणती आहे?
ही रेंज आहे अप्रॉक्सिमेटली. ह्या 3 रेंज आठवतंय ना आपल्याला, आत्ताच जस्ट मागे बघितलं होतं आपण. येस. सो लॉजिक असं आहे की 33 स्टॉक शेअरचा भाव 33,000च्या खालती आलाय हायएस्ट ओपन इंटरेस्ट पर्यंत 32,500 पर्यंत. पण 33,000चा जो पुट आहे, पुट मी म्हणतोय पुट, या पुट मधला ओआय वाढलाय, बरोबर. जर का हा ओआय वाढलाय तर याचा अर्थ असा आहे की एक्सपायरी कमीत कमी 33,000ला झाली पाहिजे. एक्सपायरी कंपल्सरी 33,000च्या आजूबाजूलाच झाली पाहिजे. नाहीतर हे जे पुट सेलर्स आहेत ना, हे मेले, समजून जा, हे मेलेच, कन्सिडर करा तुम्ही. पुट बायरला तर फायदा झाला इथे, पण पुट सेलर जे आहेत ना, हे मरतील डायरेक्ट. मग हे मरून चालतील का? नाही चालणार ना. सो ज्या वेळेला अशी घटना घडते, परत एकदा नीट लॉजिकली विचार करा की 33,000च्या खाली स्टॉक आलाय आणि 33,000चा पुट आहे ना, ह्या पुट मधला ओआय वाढलाय तर 1,001%, आणि हे मी खूप वेळा बॅक टेस्ट पण केलंय, चेक पण केलंय, स्टॉक इथून इथपर्यंत जातोच, 100% जातो. तो आता अजून इथपर्यंत गेलाय ही वेगळी गोष्ट आहे, पण इथून त्याची एक्सपायरी ह्या लेवलला होणं गरजेचं आहे. आणि इथे तर बघा एक्सपायरी बघा कुठे झाली आहे, दिसते ही शेवटची कॅन्डल, ही शेवटची कॅन्डल आहे. माझं तर त्याकडे लक्ष पण नव्हतं. बघा ही एक्सपायरी आहे, इथे अजून एक कॅन्डल बनली असेल कशी तरी. ह्याच लेवलला एक्सपायरी होणं गरजेचं आहे 33,000ला. बघितलं, लॉजिकली हे असं वर्क होतं. समजलंय का सगळ्यांना? ऑप्शन ट्रेडर्स, प्रतीक, हो समजलं. समजलं. सो तुला ही रॅली जर का नाही मिळाली आहे ना, तर तुला 12च्या नंतर, म्हणजे 12:30च्या नंतर, 12:30 ज्या वेळेला US सेशन चालू होईल आणि ते लोक एंट्री एक्झिट करतील, याच्या नंतर ह्या वेळेपर्यंत तुला हे बघायचंय की जर का 33,000मध्ये च्या पुट मध्ये ओआय जर का हायएस्ट असेल, म्हणजे वाढलेला असेल, किंवा पण कमी झालेला नाहीये, वाढला पण नाहीये पण कमी पण झालेला नाही आहे, तेवढंच जरी आहे, तो हायएस्ट नंबर वरती जर का येत असेल, आपल्या टॉप 2 मध्ये जर का येत असेल 33,000, तर 1,001% ही गोष्ट समजून जा की तुम्हाला कॉल बाय करायचा आहे 33,000चा. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? रिपीट करा ना सर. ओके, हे बघा 33,000 स्टॉक खाली पडलाय पूर्ण, ठीक आहे. मी ऑप्शन चेन वरती घेऊन जातो म्हणजे तिथे तुम्हाला नीट कळेल. हे बघा स्टॉक आहे ना, हा ज्या वेळेला ह्या रेंजला आला इथे, म्हणजे किती आला होता, 32,400 पर्यंत आला होता, बरोबर. तरी पण 32,500 मध्ये ओपन इंटरेस्ट हा हायएस्ट होता की नाही? 33,000 हो. मध्ये ओपन इंटरेस्ट हा वाढलेला होता की नाही? वाढलेला होता ना 33,000 मध्ये पण, म्हणजे हे हायएस्ट आहेत की नाही. आणि स्टॉक याच्या पण खाली गेलाय 32,400 पर्यंत, इथपर्यंत गेलाय. याचा अर्थ ही एक्सपायरी जी आहे ना, ती इथे होणं गरजेचं आहे. जर का इथे एक्सपायरी नाही झाली, इथून याच्या खाली जर का ही एक्सपायरी झाली कुठे पण 32,800, 700, 600, 500, तर ह्या लोकांना ह्यूज लॉस होणार आहे, लॉस. सो सेलरला लॉस झाला नाही पाहिजे, म्हणून इथे ह्या रेंजला ज्या वेळेला स्टॉक गेला त्यावेळेला तुम्हाला 33,000चा कॉल बाय करायचा आहे. समजलं? हो सर. हा 1,001% जॅकपॉट आहे.
त्याला वरती यायचंच आहे, त्याला इथे एक्सपायर व्हायचंच आहे. सो तुम्ही एक तर 33,000चा कॉल बाय करा, अदरवाईज ते 32,700चा कॉल बाय करा, 32,800चा कॉल बाय करा, कोणता पण बाय करा. मोस्टली 33,000च्या वरचा कॉल बाय नका करू. याच्या वरचा कॉल बाय करायचा नाही. 33,000पर्यंत तुम्ही कॉल बाय करू शकता, त्याच्या आत पण बाय करू शकता. हे आतमध्ये बाय केलेलं जास्त सेफर साईड आहे, कारण की एक तर पहिलेच जी थिटा व्हॅल्यू आहे, थिटा व्हॅल्यू ही 0 आहे. टाइम डिके एकदम एकदम नील काम करतोय. सो त्यामुळे 32,500 ज्या वेळेला होता तेव्हा तुम्ही 32,700चा कॉल घेऊ शकता, 32,800चा कॉल घेऊ शकता, 32,900चा कॉल घेऊ शकता. हा 32,700चा कॉल अप्रॉक्सिमेटली त्यावेळेला 91 रुपये चालू होता. 91 रुपये, जो 266ला गेलाय. 91 वरून 266. ओके. येस सर. सो ही सेम टू सेम व्हाईस वर्सा पण होणार. आपण पुट बघून मग कॉल बाय केला, राईट? हा, कारण की पुट आणि कॉल बाय केला, राईट? कारण की पुट सेलरला लॉस नाही झाला पाहिजे म्हणून तो वरती जाणार आहे. समजलं? हो. आणि हा बघा, हा आहे 33,000चा कॉल. अप्रॉक्सिमेटली त्याचा लो होता 13 रुपयाचा लो होता, 13 रुपीजचा लो. ठीक आहे, इथे 13 रुपीज भाव होता. आणि हा कितीला गेलाय बघा, 250 रुपयाला. इथेच 250 रुपये, 250 रुपीज. तो त्याच्या पण अजून वरती गेलाय आणि अजून पण वरती गेलाय. इथे तर 500 रुपयाला गेलाय, कारण की तो ते स्पॉट मध्ये कितीला जाऊन आलाय, 33,500ला जाऊन आलाय, बरोबर. म्हणून तो एवढा वरती गेला. पण इंटेन्शन इज ह्याची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. ही जी रॅली आहे ना, ही रॅली आपल्याला कॅच करायची आहे. पण इंटेन्शन हेच आहे मार्केटचं की किती वरती जातोय जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाहीये. हा 0 झाला पाहिजे, 0 रुपये. समजतंय तुम्हाला? सो एंड ऑफ द डे याला 0 व्हायचंच आहे. पण त्याच्या आधी हा वरती का जातोय, कारण की पुट सेलरला लॉस होतोय. समजलं? सो पुट सेलरला लॉस होतोय म्हणून आपण कॉल बाय करतोय. कॉल सेलरला जर का लॉस होत असेल तर आपण काय करायचं, पुट बाय करायचा. कळलं? सो हा व्हाईस वर्सा आहे. सेम टू सेम साठी माझ्याकडे आता एक्झाम्पल नाहीये, पण ही गोष्ट तशीच काम करणार, सेम टू सेम. डाऊट गाईज? ओके. अजून केतन, म्हणजे आता ओआय पुटचा ओआय जो होता तो जास्त त्याच्या वरती मार्केट गेलेलं, राईट? मार्केट त्याच्या खाली गेलं होतं. म्हणजे 33,000च्या पुट मध्ये हायएस्ट ओआय होता आणि तो त्याच्या पण खाली गेला. खाली गेलेला, हा, राईट. मग सिमिलर स्ट्रॅटेजी आपण कॉल मध्ये पण बघू शकतो, राईट? कॉल हा. मध्ये कॉलचा जो ओआय आहे, हा. हायएस्ट ओआयच्या वरती सपोज मार्केट गेलं तर तिथे आपण पुट बाय करू शकतो, राईट? बरोबर, एक्झॅक्ट व्हाईस वर्सा. ओके. म्हणजे अशा पोझिशन्स, अशा सिच्युएशन्स आपल्याला मार्केटमध्ये शोधायला लागतील जर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर. हा, म्हणजे ही जॅकपॉट आहे डायरेक्ट. पण ही फक्त एक्सपायरी टू एक्सपायरीच होणार. आणि एका महिन्यामधून जे 4 एक्सपायरी येतात त्याच्यापैकी एकदा तरी तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळणारच मिळणार, 100%. आणि हे मेनली निफ्टीवर करायचं, बँक निफ्टीवर करायचं का कशावर सजेस्ट करशील? मला निफ्टी नाही आवडत, मी बँक निफ्टीच बघतो. ओके. सो बँक निफ्टीच चांगली आहे. ओके. अजून आणि हे जे ओआय जे आपण बघतो ते कुठल्या बँक निफ्टीचं सपोज एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये वीकली पण एक्सपायरीज असतात का? लेटेस्ट एक्सपायरीचीच बघायची आपल्याला. ओके. आणि याच्यामध्ये जी विकली एक्सपायरी इथे जी येणार आहे ना बाय डिफॉल्ट, तीच आपल्याला बघायची.
ओके. आता 15 एप्रिलची दाखवतोय, हे बघा, राईट. पण हे काम तेव्हाच करणार आहे एक्सपायरीच्याच दिवशी. ओके. ओके. हे एक्सपायरीच्या दिवशीच बघायचं. एक्सपायरीच्या दिवशीच हा ट्रेड घ्यायचा आहे का हा आपल्याला? हा ओके. लॉजिक आहे ना त्याच्या मागे. सेलरला लॉस होतोय. ओके. आता जर का फॉर एक्झाम्पल 32,500च्या खाली मार्केट गेलं, ठीक आहे, 32,000 पर्यंत, तर सेलरला लॉस होतोय, बरोबर. पण त्याच्याकडे अजून टाइम आहे, 8 दिवसांचा टाइम आहे परत तो लॉस भरून पण काढायला. पण शेवटच्या घटकेला एकदम शेवटचा टाइम उरलाय आणि त्यावेळेला जर का मार्केट खाली गेलं तर त्याला काय करावं लागेल, एकदम जबरदस्ती फटाफट फटाफट मार्केट वरती आणावं लागेल, तरच त्याचा लॉस भरून निघणार आहे. राईट, राईट. हम्म. ठीक आहे. तर मग अशा ऑपॉर्च्युनिटीज किती फ्रिक्वेंटली मिळतात आपल्याला मार्केटमध्ये? म्हणालो ना, 4 मधून एकदाच मिळेल तुला, 4 एक्सपायरीतून एकदा, ओके, ओके. पण मिळणार 100%. 25% इज बिग अमाउंट. म्हणजे 25 टाइम्स पर्सेंट हे मिळते. 25% नाही, पण 1/4 टाइम मिळते म्हणजे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी, राईट? अरे आता तूच बघ ना, 13 रुपयाचा 250 रुपयाला पहिले गेलाय, म्हणजे तो किती झाला, 20 टाइम्स झालाय. 1000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती 20,000चं प्रॉफिट. राईट, राईट. सो एक्सपायरी डे हे असं वर्क होतं. ओके. बाकी क्वेश्चन्स चालू करूया. अनिकेत, हा दादा. हा, तुला काय क्वेश्चन्स आहेत? दादा तू जसं बोललास की आपण जे मार्केट ओपन होतं त्याच्यामध्ये गॅप अप होतं तर गॅप डाऊन होतं, हा right? तर त्याच्यामध्ये एक तर तू स्टार्टिंगला बघ बोलला होतास दादा की गॅप अप असेल तर आपली पोझिशन सेलिंगची नसली पाहिजे. हा तर त्याच्यामध्ये जर आपलं समजा गॅप अप जर झालं तर मग आपल्याला बायची पोझिशन करायची असेल तर मग काय पोझिशन कुठून घेतली पाहिजे? जे आपले लेवल्स आहेत तिथूनच घेतली पाहिजे की अजून काय कमोडिटी मध्ये? कमोडिटी मध्ये तुला तसं मॅटर नाही करणार आहे. कमोडिटी ह्या कॉन्सेप्ट वरती नाही चालत. कमोडिटी तुझ्या इंटरनॅशनल मार्केट वरती चालते. ओके. सो कमोडिटी 101% टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती वर्क होते. ओके. सो गोल्ड मध्ये ज्यावेळेला मी ट्रेड करतो ना, तर त्यावेळेला मी सिम्पली काय करतो तुला सांगतो बघ. मी इंटरनॅशनल वरती ट्रेड करतो, ठीक आहे. 1 मिनिटाचा समजा चार्ट मी बघतोय, बघा, ऑब्झर्व कर. फक्त आपल्याच मार्केटमध्ये आपल्याला हा ओपन इंटरेस्ट दिसतोय. ओके. हा तुला फॉरेक्स मध्ये दिसणार नाही, कुठेच दिसणार नाही, काहीच नाही होणार आहे. सो मी मोस्टली ही गोष्ट शोधत असतो. एकदम अचानक ओपन इंटरेस्ट जर का खाली पडलाय, अचानक, हा किती मोठा ओपन इंटरेस्ट खाली गेलाय बघतोयस तू या इथे एका कॅन्डल मध्ये. ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. आता मी ह्या स्टॉकला ट्रेड करण्यासाठी माझं फॉर्मेशन बघेल की काय आहे आणि काय नाहीये. इथून जर का अशी घटना घडली ना, तरी कमोडिटी मार्केट सहज, म्हणजे गोल्ड कमीत कमी 50 पॉईंटची मुवमेंट देतो. आणि ही जी मुवमेंट होती ना, ही 82 पॉईंटची मुवमेंट होती. ही बघ, ही घटना घडल्याच्या नंतर स्टॉक अपोजिट डिरेक्शनला किती गेलाय. इथे किती होता बघ, 575 होता, आणि हाय किती होता बघ, 689 होता. दिसतोय. सो आरामात ही अपोजिट मोमेंटम देतो. पण ही घटना आपल्याला हे सांगते की मोठी रॅली येणार आहे. सी, मोठी रॅली. एंट्री तेव्हाच घ्यायची जेव्हा फॉर्मेशन होणार आहे. दादा अजून दुसरा क्वेश्चन काय होता हा की आपल्याला इथे एमसीएक्स मध्ये बायर सेलर दिसतात किंवा ह्याच्या इक्विटी मार्केट किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला बायर सेलर दिसतात. तर बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला असं काही युएस जे असतात गोल्ड सिल्वर वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आपण असं आयडेंटिफाय करू शकतो का की त्याच्यामध्ये एवढे बायर्स आहेत की तेवढा असा अंदाज काढू शकतो का आपण याच मार्केट कसं रॅली देऊ शकतो? याच्यामध्ये तुला दिसते ना मार्केट डेप्थ, पण ही एवढीच छोटीशीच मार्केट डेप्थ दिसते, 5ची फक्त.
MCX आहे ना, पण जर आपल्याला युएसचं फॉलो करायचं असेल तर नाही नाही, तसं नाही करू शकत तू. तुला च्या याच्यावरून कसं काय करणार? बार चार्ट म्हणतोयस का तू? पाच नाही दादा, आपण आता MCX चे मार्केट आहे ना, NG किंवा क्रूडचं, हा ते हा, US ला फॉलो करतं, बरोबर. म्हणजे बरोबर आपल्याला आहे. ऍटलिस्ट US मध्ये MCX मध्ये एवढं तरी दिसतं की बायर सेलर किती आहेत, पण असं US चे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल का की काय किती बायर्स किती सेलर्स वगैरे किती म्हणजे असू शकतात, अंदाज एक आपल्याला. तेच तुला सांगतो की एक तर तुला फॉरेन मार्केट बघताच येत नाहीये. बरोबर. ठीक आहे. आणि हे जे आहे ना, हे गोल्ड वर्सेस US डॉलरचं हे आहे, ट्रेड आहे हा. ठीक आहे. ही पूर्ण स्क्रिप्ट. सो गोल्ड कसा फ्लो करतोय विथ रिस्पेक्ट टू डॉलर हे वेगवेगळं असू शकतं. आजच्या दिवशी वेगळं असेल, उद्याच्या दिवशी वेगळं असेल. जर का आजच्या दिवशी डॉलरचा भाव कमी होत असेल पण रुपीजचा भाव वाढत असेल, तर प्रत्येक वेळेला पॉसिबल नाहीये की याच मार्केटनुसार आपलं इंडियन मार्केट पण चालणार आहे. ठीक आहे. सो तू इंडियन मार्केटवरती काम करतो, तर तुला एक तर तू काय कर माहितीये का, म्हणजे मी मी ह्या मार्केटवरती काम करतो आणि त्याच्यासाठी ना मी आपल्या आपल्या मार्केटचा ओपन इंटरेस्टला थोडंसं फॉलो करतो. ओके. सो ह्या ह्या गोष्टी मी शोधतो. ही गोष्ट अचानक ओआय ड्रॉप होणं हे माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळे जेवढे पण स्टॉक्स आहेत ना, त्या स्टॉक्सचा जर का मी फ्युचर ओपन केला ना, तर त्याच्यामध्ये पण मी हे शोधत असतो की मला अचानक एका मिनिटावरती दिसलं पाहिजे. हे बघ, दिसलं फटाकन एकाच कॅन्डलमध्ये भरपूर सारा ओआय ड्रॉप झालाय. सो मग मी याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आहे. मला माहिती आहे की काहीतरी मूव येणार आहे. पण ही गोष्ट ना मी तुम्हाला काही वेळाच्या नंतर शिकवणार होतो. सगळ्याच गोष्टी एकत्र जर का तुम्ही केल्या ना, तर खूप कन्फ्युजन होणार. ओके. सो मी शिकवतच असतो. जे जुने स्टुडंट्सना माहिती, मी बऱ्याच गोष्टी वेळ वेळ येईल तसं सांगत जातो. पण माझं फक्त एवढं होतं की कन्फ्युजन होऊ नाही झालं नाही पाहिजे. 1000 गोष्टी आहेत माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासारख्या. पण त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही इम्प्लिमेंट करत जा. तुम्हाला स्वतःहून हा प्रश्न पडला पाहिजे की असं कसं काय, ते तसं कसं काय, मग हे कसं शोधायचं, ते कसं शोधायचं. तुमच्याकडून मला क्वेश्चन यायला पाहिजे होता की ओपन इंटरेस्टचा अनालिसिस कसा करतात, काय करतात, मग त्याच्यात आपण कुठे वॉच करायचं. बट मी म्हणालो ना की जसं की एक्सपिरियन्सची थोडीशी कमी आहे, ती जेव्हा भरून निघेल ना, ऑटोमॅटिकली तुम्ही मला ते क्वेश्चन्स विचाराल. ओके दादा, सेकंड क्वेश्चन हा होता. हम्म. आता इथे तर क्लासमध्ये सगळेच आता नवीन आहेत ऑलमोस्ट, हा. आणि ते आता उद्यापासून मंडे पासून ट्रेड चालू करतील. हम्म. तर त्यांना पहिल्या स्टार्टिंगला लॉस करून करूनच म्हणजे शिकायचं त्या सगळ्या गोष्टी. बरोबर. तर जेव्हा लॉस होतो तेव्हा हे कसं सावरायचं, कसं आपल्याला मेंटेन ठेवायचं, म्हणजे तुला आता बऱ्याच एक्सपिरियन्स आला असेल दादा, म्हणून थोडस, आम्ही तर नवीन सगळे आहोत ट्रेडर. मी तर म्हणून तर पहिल्यांदा म्हणालो की तुम्हाला तर लॉस घ्यायचाच आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला इतका छोटासा लॉस घ्यायचा आहे, छोट्या छोट्या क्वांटिटीवरती सुरुवात करायची आहे. ओके. एव्हरेज केव्हा करायचंय ते पण मी तुम्हाला शिकवलं की जर का सपोज इथेच मार्केट वरती चाललंय, तुम्हाला दिसतंय, म्हणजे 2 हायर हाय झाले आणि तुम्ही लगेच बाय करून टाकलं. ठीक आहे. पण त्यात तो सेकंड हायर हाय बाय ब्रेक न व्हायच्या आधीच तुम्ही जर का बाय केलाय आणि मग जर का तो स्टॉक खाली पडलाय, तर तुमच्या रेंजला आल्यानंतर तुम्हाला त्याची जी व्हॅलिड एंट्री आहे तिथे तुम्हाला एव्हरेज करायचंय. कालचं बघा ना, काय? सीओ फोर्ज कालचा माझा. सीओ फोर्ज का? हा, हा नंतर दोन वेळेस एंट्री दिली, पण हा मी काय एंट्री केलीच नाही, हा, राईट राईट राईट. तुम्ही म्हणजे रॉंग. लॉस बुक केला. हे बघा, इथे तुम्ही कुठे बाय केला होता? ह्या पहिल्या स्कॅन्डलला बाय फर्स्ट केला कॅन्डलच्या होता. एंडला. ठीक आहे. हा, इथेच कमीत कमी 100-200 रूल्स ब्रेक झालेत. पहिलीच अरे गोष्ट बापरे. पहिली गोष्ट अशी होती की अं, आपल्या रेजिस्टन्सला, म्हणजे तर असं पण नाही की ब्ल्यू लेवल आहे, इथं रेड लेवलला जर का तो रेजिस्टन्स घेतोय, तर इथे तर बाईंग पहिलीच गोष्ट बनत नव्हती. बरोबर. हम्म. 2 ग्रीन कॅन्डल नाहीयेत. 2 ग्रीन कॅन्डल नाही, म्हणजे असं पण नाही का चला ही ग्रीन कॅन्डल बनली, इथे रेजिस्टन्सला जाऊन खाली आली, पण सेकंड ग्रीन कॅन्डल बनली आणि त्याने हायर हाय दिलाय.
एंट्री 100% रॉंग आहे इथे. तर याला वरती जाण्याची काही हे पण नव्हती, गॅरंटी पण नाहीये या स्टॉकला. इकडनं तो रिट्रेस पण होऊ शकतो. पण RSI फेवर मध्ये आहे. हा RSI फक्त फेवर मध्ये असल्यामुळे तो स्टॉक प्रॉपर त्याला ब्रेकआउट देऊन वरच्या साईडला गेलाय. पण ते नेहमी पॉसिबल नाहीये. RSI तो नंतरचा आहे, राईट? हा, सो कारण की इथे रे, इथे फेवर मध्ये आहे RSI. हा, पण 2 ग्रीन नाहीयेत आणि हा. परत तो रेड आहे, तर ऑब्व्हियसली त्यात घ्यायचीच नाही आपल्याला काही करून. नाहीच घ्यायचे. रेड लेवल तर येस, सगळ्यात खतरनाक लेवल आहे, मी खतरनाक सांगितलं आहे. तुम्हाला. एखाद्या वेळेस त्याच्यानंतर तू एकदमच प्रो झाला तर 2 रेड नंतर तू हे करू शकतोस, पण आता ही याच्यात तू घेऊ शकत नाही. ही जी आहे ना सेकंड ग्रीन कॅन्डल, याचा हाय ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही बाईंग मध्ये बसू शकत होतात आणि तुमचं ब्ल्यू टार्गेट हिट झालं पण असेल पॉसिबली. हो झालं, 2 वेळेस झालं. किती आहे? 3180 च्या आसपास किती आहे? 64 नाही, 3164 आणि 192. हा 164 2 वेळा हिट झालं, त्या रेड कॅन्डल नंतर पण. हे बघा, 3164 अप्रॉक्सिमेटली इथे याच कॅन्डल मध्ये टार्गेट हिट झालंय, राईट? सो पुढे परत रेड कॅन्डल रेड लाईनला टच करून परत पुढे पण एकदा केलं. हा ते बरोबर. पण हा आपल्यासाठी नाहीये. मी म्हणालो 1:30 वाजून गेलाय बघा, 1:30 वाजला इकडे. हो हो सो नाही घ्यायचं, ट्रेड मध्ये नका जात जाऊ जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही ना की आपल्या एंट्री नंतर किती वेळ लागतो आपलं टार्गेट हिट व्हायला. तोपर्यंत तुम्ही 1:30 नंतर एंट्री नका घेत जाऊ. ओके ओके ओके. दादा लास्ट हा विचार. आपला स्टॉप लॉस कसा असावा, म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. हॅलो. स्टॉप लॉस कसा लावायचा विचारलं त्याने. हा ठीक आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की मी स्टॉप लॉस लावतच नाही, ठीक आहे. पण जर का तुम्ही 1000 लोकांना असं सांगाल की चेतन पाटीलने शिकवलंय की बिना स्टॉप लॉसचं मार्केटमध्ये काम करायचं, तर ते म्हणतील की हा एकदम फालतू ट्रेडर आहे. पण जसं मी तुम्हाला आता दाखवलं तो स्क्रीनशॉट, स्टॉप लॉस हिट होतात, पण ते हिट पण एवढ्यासाठी होतात की ते चुकीच्या जागेवरती लावलेले असतात, ठीक आहे. मोस्टली मी तुम्हाला सांगतो, मोस्टली तुम्हाला जर का तुमची एंट्री 2 हायर हायची असेल, याच्यावरती जर का तुमची एंट्री असेल, तर ह्या कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. समजतंय? ओके. जर का मी ही सायकोलॉजी वापरून जर का असं ठरवलंय की याच्यावरती मला बाय करायचं आहे, तर काहीतरी असं घडलंय ना या 2 कॅन्डल मध्ये की याच्या बेसवरती मी डिसाईड करतोय की हा वरती जाणार आहे, तर हा माझा स्टॉप लॉस असला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट तिथे नाही ठेवायचा, अजून थोडासा खालती लावायचा स्टॉप लॉस, ठीक आहे. आणि जर का तुम्ही एकदम प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करत आहात, तर रूल असा आहे, बाईंग स्टॉक मध्ये जर का तुमची एंट्री प्रॉपर असेल, तर तुमचा स्टॉप लॉस डेच्या लोला असला पाहिजे, लोच्या खाली. हा बेसिकली हा ओरिजिनल SL आहे. ही सगळ्यात ओरिजिनल SL लावायची कॉन्सेप्ट आहे. पण तुम्ही बाईंग मध्येच असले पाहिजे, ट्रेंड पण बाईंग मध्ये असला पाहिजे, तरच तुम्ही डेच्या लोला SL लावा. सो ऍट एनी कॉस्ट तो हिट नाही होणार. ओके. ह्या गोष्टीची पण पॉसिबिलिटी आहे की या 2 कॅन्डलचा लो टच होऊ शकतो, ठीक आहे. बट मी म्हणालो ना की बाईंग ट्रेंड मध्ये जो डेचा लो असतो ना, त्याच्या खालती थोडासा पॉइंट घेऊन तुम्हाला हा SL लावायचा आहे, ठीक आहे. मला एक क्वेश्चन आहे. मी 7 तारखेला ACC मध्ये बाईंग केलेली मॉर्निंगला 9:50 एकदा आपण बघू शकतो. ACC 7 तारीख सकाळी 9:15 ला
तिकडे मला 1920-22च्या आसपास काहीतरी मी बाईंग केलेली आहे गेस, आणि 1936चा टार्गेट ठेवलेला. मला 5 मिनिटांमध्ये आय गेस 2 मला आठवत नाही आता, पण 5 मिनिटांमध्ये 2 कॅन्डल दिसलेल्या. हा 5 मिनिटात लावून बघा. ठीक आहे. हाय. हा हा, इथे मी एंट्री घेतलेली. एंट्री कितीला घेतली होती? 1920 ला? एक मिनिट मला चेक करायला लागेल. नाही, अप्रॉक्सिमेटली 20 ला तर घेऊ शकत नाही. 20 20 ला ओपन झालाय तो. ओपन झालाय तो. त्याच्यावरच घेतलेली एक 3-4 रुपये, 2-3 रुपये वर, आणि टार्गेट 1936 ठेवलेला. हा आणि ती हिट झालेली, पण मला माहित नाही ती फ्लूक होती की प्रॉपर हे याच्यामुळे होती. नव्हती ना. नव्हती ना. जर का हा स्टॉक आहे ना तुमच्या प्री ओपन मार्केटच्या अनालिसिस मध्ये जर का आलेला असेल त्या दिवशी, हा ठीक आहे, आलाय का आपण बघूया का? हा, चेक करा ना. तर आहे ना फक्त आणि तरच तो व्हॅलिड असेल. व्हॅलिड ट्रेड आहे तो. कारण की तिथे कोणीतरी मोठे प्लेयर्स इंटरेस्टेड होते त्या स्टॉक मध्ये. राईट. तुम्ही विसरलाय, तुम्ही चेक केलं होतं की नाही ते? 7 तारखेला 250च होते. म्हणजे हा आपल्या त्या रडार मध्ये पण नव्हता 7 तारखेला. सो नाही, हे 100% चुकीचं ट्रेड आहे हा. राईट. टार्गेट हिट झालंय पण नाही, हे नाही करायचं. एकतर व्हॅलिड एंट्री तुला मिळते याच्यावर, रेड कॅन्डल, रेड लाईनच्या वर. राईट राईट राईट. इथे तुझी बाईंग झाली पाहिजे. हम्म. समजलं? राईट. आता दुसरी गोष्ट, ट्रेंड तिथे परत RSI जास्ती आहे. सांगतो, तेच मी आता सांगणार होतो की एक गोष्ट फक्त आपण जर का बघितली ना तर त्याला स्टडी नाही म्हणत. सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रॉपर बघायच्या आहेत. जर का हा स्टॉक, मी परत म्हणतो नीट लक्ष द्या, हा स्टॉक जर का आपल्या प्री ओपन मध्ये असता आणि त्याचा RSI 70च्या वरती पण असता ना, तरी पण मी याच्यामध्ये ट्रेड केला असता. ठीक आहे, कारण की बूस्टर लागलाय त्याला, रॉकेट बनणार आहे तो. पण हा त्याच्यामध्ये पण नाहीये. आता फक्त मला सिम्पली फक्त हे बघायचंय की अरे RSI वरती आहे आणि मोठी कॅन्डल पण बनवली, हा पण दिलाय, नॉट इंटरेस्टेड. मी नाही घेणार, मी याला सोडून देईल, पहिली गोष्ट. आणि सगळ्यात आधी तर मी काय करतो माहितीये का, एखादा स्टॉक माझ्याकडे स्क्रीन होऊन आला ना की त्या स्क्रीन होऊन आल्यावरती तर मी सगळ्यात पहिले 30 मिनिटावरती बघतो लगेच. आता समजा एसीसी माझ्याकडे स्क्रीन होऊन आलाय तर मी पहिल्यांदा 30 मिनिटावरती बघतो, मग 15 मिनिटावरती बघतो, मग 5 मिनिटावरती बघतो. सो मी हे असा फ्लोनी बघतो लगेच. आणि हे 3 टाइम फ्रेम वरती बघायला किती लागतात? 10 सेकंद लागतात फक्त. सो याच गोष्टीने बघायचं. भले 30 मिनिटावरती, 15 मिनिटावर, 5 मिनिटावरती एसीसी पूर्ण तुला बाईंग ट्रेंड दाखवतोय, पण हा जो RSI वरती गेलाय तर याचं लॉजिक पण आहे ना आपल्याकडे की RSI जर का वरती गेलाय तर त्याला कमी होण्यासाठी एक तर स्टॉक साइडवेज राहील, नाही तर खाली येईल. राईट. सो मला एक्झिट नाही मिळणार आहे. माझी एक्झिट पॉलिसी केव्हा वर्क होईल? म्हणजे तुम्ही विचार करा की जर का समजा मी इथे हायर राहिला, इथे बाय पण करून टाकला असता राईट. आणि तो इथे गेलाय आणि मी एक्झिट नाही केली तर खाली आलाय. ठीक आहे, इथे 2 हायर आय दिले बघा त्याने, या इथे आपल्या रेजिस्टन्स, म्हणजे आता हा सपोर्टचं काम झालं, इथे पण दिले. पण परत मी तुम्हाला काय म्हणालो, आपली व्हॅलिड एंट्री केव्हा आहे? 2 हायर हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा. राईट. सो इथे मला परत त्याने एव्हरेज करायला चान्स नाही दिला. इथे खालती गेलाय, इथे पण 2 बनलेत, हायर हाय ब्रेक झाला का? नाही झाला. इथे गेल्यानंतर इथे ब्रेक झालाय बघा, म्हणजे मला इथे एव्हरेज करावा लागेल. आता तुम्ही इमॅजिन करा की माझी बाईंग इथे आहे पहिली, आणि आता दुसरा एव्हरेज मी केलाय इथे ह्या लेवलला. हे किती रिस्की काम झालंय हे बघ ना. एक तर पहिली ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा हा हाय आहे, म्हणजे हा हाय, याचा हा आहे, आणि तो ब्रेक झालाय. बट मोस्टली ही कॅन्डल पण रेड बनली. सो तुला सांगू का, एकदम सिम्पली ह्या कॅन्डल्स ना तू जेवढ्या वेळा बघशील ना, तू इमॅजिन कर तू खूप प्रेशर मध्ये असणार आहेस ज्यावेळेला तू इथे बाय केलायस. तू अपॉर्च्युनिटीजच शोधतोय की मी कुठे एव्हरेज करू, कुठे एव्हरेज करू, कुठे एव्हरेज करू. सो हाय, मला इथे जर का कुठेच मिळत नाहीये, सगळीकडे माझी हवा टाईट आहे, तर मी त्या प्रेशर मध्ये ह्या
हा हायर आहे समजून याच्या इथे पण बाय करेन. प्रेशर मध्ये आहे मी आता, मला लॉस बुक नाही करायचा आहे. मी काय करू की मी पॉझिटिव्ह मध्ये एक्झिट होईल. ऑलवेज आपण एक रूल ब्रेक केला ना की त्याच्यातनं निस्तरता आपली नाकी दम होतोच होतो. सो पहिली गोष्ट हा ट्रेड बाईंग साठी मिळालाच नाहीये. सो एंट्री चुकीची आहे. राईट. ओके, सो नेक्स्ट अनिकेत, तू काय प्रश्न विचारलेला? मला वाटतं की आपण डिस्कनेक्ट झालो काय एसएल चा. एसएल झाला दादा क्लिअर झाला. ओके, अजून? नाही दादा एवढंच. ओके, ते ओपन इंटरेस्ट साठी कुठलं इंडिकेटर लावलेलं होतं? हे झिरोदा मध्ये बाय डिफॉल्ट इंडिकेटर आहे ओपन इंटरेस्ट नावाचं. इथे स्टडीज मध्ये जायचं आणि इथे सर्च करायचं ओपन इंटरेस्ट. दिसतंय? मला शेरेखान मध्ये नाही ना. हा, झिरोदाचा हा फायदा आहे. हे इंडिकेटर फक्त झिरोदा मध्ये आहे, बाकी कोणाकडेच नाहीये. ओके. ठीक आहे. मग काय शिफ्ट वर झिरोदावर अजून काय? नाही, मी झिरोदावरती कधीच ट्रेड नाही करत. नाही, फक्त ग्राफ साठी. एकदम हरामी आहे झिरोदा. एंजल पण तसंच आहे, मध्ये मध्ये ते एवढं हँग होतं ना, तर तुमचा तो टायमिंग निघून जातो ट्रेडचा. नाही, एंजल ब्रोकिंग तरी चांगलं आहे, मी असं ऐकलंय. म्हणजे त्याचं मार्जिन वगैरे ठीक ओके, पण तरीही होतो. ते सकाळचा जो आपला असतो ना फटाफटवाले जे असतात ना, हा हा हा. त्यावेळी तो हँग होतोच होतो मोस्ट ऑफ द टाइम. आणि आता ते कसं आपण 1 मिनिटावर करतो आणि तो 1-2 मिनिटं निघून गेले का तुमचा तो प्राइस खूप हाय होऊन जाते कधी कधी, असं आहे. अरे किंवा बिलकुल टार्गेट ठेवून जातात. बिलकुल एवढं नाही घाबरायचं. ते जे आपले प्री ओपन वाला स्टॉक आहे ना, तो तुम्ही 1 मिनिटाच्या कॅन्डल वरती जर का ट्रेड नाही करू शकले ना, तर 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती पण तुम्ही ट्रेड करू शकता. हा पण हा एवढंच आहे की ती कॅन्डल छोटी बनली पाहिजे. जर का पहिलीच 5 मिनिटाची कॅन्डल एकदम मोठी बनली ना हट्टी कट्टी, तर मग मात्र तुम्हाला ती सोडून द्यावी लागेल. राईट. नाही, पण तो स्कॅल्पिंग वाला आपला टाइम निघून जातो, तो सांगतोय. कारण की आपण काय करतो की व्हॉल्यूम जास्त घेतो, क्वांटिटी, आणि मग तो आपण लगेच छोट्या याच्यावरती एक्झिट करतो ना, पण तोपर्यंत तो अप जातो कारण की तो हँग झालेला असतो. बरोबर. असं आहे. असं आहे का कोणता की जो सहसा हँग होत नाहीये किंवा त्याच्यावरती जास्त कस्टमर नाहीये, मे बी आपण असं काहीच नाही. काहीच नाहीये सगळे हँग होतातच. ते एकदा ऑर्डर टाकून झाली का मग हँग झाल्यावर काय ठीक नाही, कारण की आपण मग दुसरी एक्झिट ऑर्डर पण टाकून ठेवतो. पण समजा ती एंट्री घेताना जर हँग झाला तर मग डोक्याला ताप होतो. झिरोदा तर मॅक्सिमम टाइम होतो झिरोदा. सो झिरोदा तर बिलकुल ट्रस्टेड राहिलेलाच नाहीये. आणि झिरोदावरतीचा जो ग्राफ आहे तो हा जण कोणता ट्रेडिंग व्ह्यूचा. हो, ट्रेडिंग व्ह्यूचाच ग्राफ तर आहे. मग झिरोदा तसंही आपल्याला इयरली कमी चार्ज करते, तर मग तेच जर फीचर असेल तर आपण तोही युज करू शकतो डायरेक्ट. म्हणजे तिथे खूप सारे चार्जेस देण्यापेक्षा ट्रेडिंग व्ह्यूला. नाही ना, आपण कुठे यूज करू शकतो जास्त फीचर्स. ते जे म्हणजे बरेचसे फीचर्स आहेत ना, ते मला वाटतं नाही भेटणार तुला. एकदा चेक ओके. करून बघा हा हा मिळतात का, जर का हा ट्रेडिंग ऑप्शन्स व्यू केला अवेलेबल तर. नाहीत ट्रेडिंग व्ह्यू वर. काय नाही? ऑप्शनचा ग्राफ अवेलेबल नसतो नाही trading view वर. नाही, ट्रेडिंग व्यू वरती ऑप्शन्स. आणि ते पिवोट साठी मग अशी कुठलं इंडिकेटर सांगितलं ते परत एकदा सांगा ना. कोणतं? मागे थोडं जा ना. याच ग्राफला मागे पिवोट लाईन जर का काहीतरी 3 लाईनी वाला इंडिकेटर दाखवलं मागे मग सीपीआर ते सीपीआर सीपीआर आहे, सीपीआर. CPRM हा काहीतरी. इथे डायरेक्ट सीपीआर टाईप करायचं. सीपीआर बाय केजीएस. आणि ते तर म्हणजे एंड ऑफ द डे स्टडी करून तुम्ही एक नॉर्मली ट्रेड लाईन मारून पण सोडून देऊ शकता. राईट. म्हणजे ते काढून टाकू शकता. हे सगळे स्टॉक्स आहेत ना लिहून काढायचे, पण तुम्हाला हे इंडिकेटरची गरज नाहीये. मी याच्यासाठी स्क्रीनर बनवून दिलंय ना तुम्हाला ऑलरेडी. हे जे स्क्रीनर दिलंय ना मी तुम्हाला, नॅरो सीपीआर, हे तेच स्क्रीनर आहे. एवढा मोठा कोड कशासाठी लिहित बसलो मी? तुम्हाला रेडीमेड तुमच्या समोर आहेत ते स्टॉक्स की ज्याच्यामध्ये नॅरो सीपीआर झालेला आहे. आता एशियन पेंट बघा, सीपीआर मी हे करतोय, हे बघा, हे आता उद्याचा सीपीआर आपल्याला दाखवतोय. नॅरो सीपीआर आहे की नाही?
आहे. सो आपल्याला प्रत्येक वेळेला तो सीपीआर लावायची गरज नाही. तुम्हाला इथे फक्त तुम्ही लक्ष असू द्या की काय आहे. मोस्टली नॅरो सीपीआरची कॉन्सेप्ट अशी आहे की हा सीपीआरचा जो पॉइंट असणार आहे ना, पॉइंटर हा तिथेच असणार आहे जिथे हा मार्केट क्लोज झालाय अप्रॉक्सिमेटली, तेव्हाच तो नॅरो सीपीआर बनतो. अदरवाईज नॅरो सीपीआर नाही बनत. आयबुल हाऊसिंग, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बघा, तुम्ही सगळे बघा. बघा, दिसतंय तुम्हाला? दिसतंय? हो. सो आयबुल हाऊसिंग हे बघा, हा तर एकदम सुपरसॉनिक, माझा आवडता. डायरेक्ट एकच लाईन दिसते आणि ही लाईन तुम्हाला नेहमी तुम्हाला लाईन खेचून पण ठेवायची गरज नाही. तुम्हाला सगळीकडे ही गोष्ट मी म्हणून म्हणालो की हे तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशन मधून जाणवेल की हे स्टॉक्सची ही रेंज कशी काय बनते, कुठे येतो तो. आयबी हाऊसिंग मध्ये परत शॉर्ट बिल्टअप पण आहे 4 याच्यामध्ये. कशात? शॉर्ट बिल्टअप कॉल आणि पुट दोघांमध्ये. कोणता स्टॉक? हा आयबी. आयबुल हाऊसिंग मध्ये. हा. ओके. सो मोठी मुवमेंट वाला स्टॉक बनू शकतो मग हा. अदानी पोर्ट मध्ये पण आहे ऑल शॉर्ट बिल्टअप. सो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स. चेतन, सीपीआर जो आहे, सीपीआर हा जेव्हा सीपीआर थोडं समजून सांग ना एकदा. त्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय मागच्या. ओके. खूप व्हिडिओ बघा ना, जर जमला तर. तो एकदम सिम्पल, एकदम कळून पण जाणार. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. त्याच्या बेसवरती ही एक रेंज अशी बनून आली आहे की हा जो एक पॉइंटर बनलाय ना, फक्त हा जो एक नंबर बनलाय 192.25, हा एकच नंबर असा बनलाय की ज्याच्या हाय आणि लो चा एक्झॅक्ट एव्हरेज आहे हा. म्हणजे 3 मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स एकत्र झाल्यावरती एकच सिंपल पॉइंट तुम्हाला मिळतोय. ओके. सो एक प्रकारे जे आपलं हे आहे ना, व्हॉल्यूम प्रोफाईल, तो व्हॉल्यूम प्रोफाईलचं काम करतो. पण हा जो व्हॉल्यूम प्रोफाईल जो सीपीआर मधून येतोय ना, एकदम स्ट्रॉंगेस्ट येतो. म्हणजे तो तुम्हाला एक्झॅक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करतोय. व्हॉल्यूम प्रोफाईल पण एक प्रकारे तसंच काम करतो, थोडंसं वेगळं काम करतो की कोणत्या प्राइसला मोठा व्हॉल्यूम पडलाय हे तो तुम्हाला सांगतोय. ओके. सो सीपीआर मध्ये ट्रेड कसा करतात, सो आपलं फॉर्मेशन राहू द्या, सेम सगळ्या गोष्टी सेम ठेवायच्या. फक्त हे स्टॉक्स असे आहेत की जे मोठी मोमेंटम देण्यासाठी आपण त्यांना शॉर्टलिस्ट केलंय, मोठ्या मोमेंटम साठी. ओके. 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 अजून नेक्स्ट डिंपल मॅडम. हेमांगी मॅडम. नाही. ओके. सगळं कळलंय? हो, फक्त आता गन्स लेवलची ट्रेडिंग करताना प्रॅक्टिसची जरूरत आहे. हा, ओके. ते मी दाखवतो आता तुम्हाला थोड्याच वेळात. हा. ठीक आहे. मनीषा मॅडम. ठीक आहे, प्रॅक्टिस करेन बघा. हा, डिंपल मॅडम. माझा एक प्रश्न आहे. चेतन. हा ठीक आहे. हा, श्वेता बोल. आम्ही आता जे न्यू स्टुडंट्स आहोत, आम्हाला जर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचं तर आम्ही सुरुवात कशामध्ये ट्रेड एक्झॅक्ट करायला पाहिजे, काय सजेस्ट करशील तू? तू बिलकुल होमवर्क केला नाहीस हे मला बिलकुल 100% माहिती आहे. हे स्टॉक्स तुला सगळेचे सगळे बघायचे, FNO चे स्टॉक्स आहेत ते. नाही, पण ते मला सगळे दिसत नाही. माझ्या जे वॉच लिस्ट मध्ये आहे ना, त्यात मला सगळे नाही दिसत. जे तू आता सर्च करून पण काढतो ते खूप इथे बघ, नाही. ट्रेडिंग व्यू मध्ये लॉग इन केलंयस. हो. इथे प्लसचा ऑप्शन दिसतोय, ऍड सिम्बॉल. हा. ऍड सिम्बॉल वरती क्लिक केलं. इथे समजा मी टाकलं ACC, टाला ACC लिमिटेड, स्टॉक NSE दिसलं.
याला ऍड करायचं, क्लिक केलं की ऍड अच्छा, होणार असे तो. ऍड करायचे आणि मग दिसणार. मला वाटलं ते तिथे ऑप्शनच नाही दिसत सर्च करायचं, तर म्हटलं ते लिमिटेडच का दिसतात माझे. नाही, इथून तुम्हाला स्टॉक ऍड करायचे, ऍड सिम्बॉल, आणि हे सगळे स्टॉक्स तू बघ. ठीक आहे, मोस्टली मी पण सजेस्ट करेन 1000 रुपयाच्या वरचे स्टॉक्स आपल्याला ट्रेड करायचे. मार्जिन तुम्हाला म्हणजे जे मिळणार आहे, छोट्या स्टॉकला पण तेवढंच मिळणार आहे, मोठ्या स्टॉकला पण तेवढंच मिळणार आहे. पण मोठ्या स्टॉकमध्ये आपलं टार्गेट हिट होण्याचे चान्सेस 99% आहेत. छोट्या स्टॉकमध्ये टार्गेट हिट होण्याचे चान्सेस फक्त 20% आहेत. ओके, तेच सो मला ते वॉच लिस्ट मध्ये येतच नव्हते नाव, त्यामुळे मी कन्फ्युज झाली. मला हा, कसं बघणार मी सगळे स्टॉक्स. सो सगळे स्टॉक्स ऍड कर पहिल्यांदा. बघ की ठीक. कोणता स्टॉक चांगला मूव्ह करतो, कसा मूव्ह करतो, मला ट्रेड मिळेल का, कसा मिळेल, तो किती टार्गेट हिट करतो. हे आता ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे हे तुम्हाला बॅकटेस्ट करावं लागेल सगळं. ओके, ठीक आहे. हा मयूर, हे जे शॉर्ट बिल्टअप, लॉंग बिल्टअप याच्याबद्दल जर तुला थोडक्यात काय सांगता आलं तर सांगशील का? जास्त वेळ जाणार असेल तर राहू दे, नाही तर मग NSE ऑप्शन चेन मध्ये ते बनतं. ठीक आहे, तू हम्म. तिथे फाइंड आउट करू शकतो. अजून एक साईट पण आहे जे की मी जुन्या स्टुडंट्सना दिली आहे, आणि हे सगळे मला त्याच साईट वरून सांगतायत की आयबुल हाऊसिंग मध्ये शॉर्ट बिल्टअप जनरेट झालाय. ठीक आहे, ओके. तर आता ही जी साईट आहे, ठीक आहे, ऑप्शन अनालिसिस, FNO अनालिसिसची वेबसाईट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय केलंय, हायेस्ट ओपन इंटरेस्ट वाला कॉल आणि हायेस्ट ओपन इंटरेस्ट वाला पुट हा त्यांनी इकडे मार्क करून ठेवलाय. ओके, शॉर्टलिस्ट करून दिलाय आपल्याला ऑलरेडी डेटा. ठीक आहे, ऍज वेल ऍज आपल्याला हे पण इथे दिसतं की याच्यामध्ये किती ओपन इंटरेस्ट आहे, आणि हे पण आपल्याला दिसतं की ओपन इंटरेस्ट इन्क्रीज झालाय आणि प्राइस जर का डिक्रीज झाली तर याला शॉर्ट बिल्टअप म्हणतात. ओके, बजाज ऑटो दाखवा, तिथेच आहे. हा बघ ना, अदानी पोर्ट पण बघा ना, अदानी पोर्ट. ठीक आहे, हे 4 आहेत अदानी पोर्ट, दिसतात सगळ्यांना. हो. दोन्ही कॉल मध्ये शॉर्ट बिल्टअप जनरेट झालाय आणि दोन्ही पुट मध्ये शॉर्ट बिल्टअप जनरेट झालाय. म्हणजे मला सांगा की अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली असेल की कॉल मधला पण ओआय कमी झालाय आणि पुट मधला पण ओआय कमी झालाय. साईडवेज राहिला असेल कधीपासून. कधीपासून नाही, एका दिवसाचं आहे ना हे. आन्सर कोणालाच माहित नाही का होणार आहे. सो तुम्हाला ही गोष्ट माहिती नाहीये की तो आता कोणत्या साईडला मूव्ह करणार आहे, पण ही गोष्ट कन्फर्म आहे की कॉल मधला पण ओआय कमी झालाय, पुट मधला पण ओआय कमी झालाय. सो हा स्टॉक आता माझ्यासाठी महत्वाचा आहे. जसं की मी तुम्हाला म्हणालो ना की तो स्टॉक साईडवेज राहिलाय, राईट? आठवतंय तुम्हाला? हे बघा, मे बी तो कुठेतरी फ्लॅग वगैरे बनवत असेल असं. हे बघ, ही 9 तारीख आहे, 30 मिनिटावरती आपण जाऊया. हे बघ, दिसतोय हा स्टॉक. 7 तारीख इथे होती, इथे 7 तारखेला ओपन झाला, नंतर तो खाली आला. इथे 8 तारीख आहे, 8 तारखेपासून 9 तारीख गेली पूर्ण, तरी पण तो एका रेंज मध्ये ट्रॅव्हल करतोय. दिसतोय? समजा मी एक प्रकारे असा बॉक्स त्याला बनवेल, राईट? सो हा साईडवेज आहे. मी म्हणालो ना की आपल्याला साईडवेज स्टॉक्स पाहिजेत, राईट? म्हणून ही जी साईट आहे ना, ही मी मुद्दामून तुम्हाला का सांगितली नाही माहितीये का? मागच्या 26 मार्च नंतर ही साईट काल परवा अपडेट झाली आहे. त्याच्यानंतर तेव्हापासून आतापर्यंतचा डेटा अवेलेबलच नाहीये. ओके, सो म्हणून मी तुम्हाला ही साईट सांगितली नाही की कारण की आपण डिपेंड होऊन जाणार, म्हणून मी त्याच्यामध्ये अल्टरनेट सोल्युशन शोधून काढलं आणि ते मी तुम्हाला सांगितलं की हा स्टॉक जर का साईडवेज असेल तर असं होणार.
कॉल मधला पण ओवाय कमी होणार आणि पुट मधला पण ओवाय कमी होणार आणि मग याला वन साइड ब्रेक द्यावा लागणार. एक तर तो वरच्या साईडला देईल, खालच्या साईडला देईल, कुठे पण देईल. पण आता आपल्याला बघायचंय फॉर्मेशन काय आहे. 30 मिनिटाला बाईंग आहे, 15 मिनिटाला पण अजून बाईंग फॉर्मेशन आहे, 5 मिनिटाला आहे का? 5 मिनिटाचं बाईंग फॉर्मेशन बिघडलंय बघ, पण याचा अर्थ असा नाही की तो सेलिंग मध्ये कन्वर्ट होईल. बघायचंय मला. जोपर्यंत फॉर्मेशन बनणार नाही तोपर्यंत मी ट्रेड नाही घेणार. राईट. ओके. अजून चेतन, शॉर्ट बिल्टअप चारही ऑप्शनला शॉर्ट बिल्टअप दिसला आपल्याला, राईट? तर याचा अर्थ तू म्हटलंस की चारही ठिकाणी शॉर्ट बिल्टअप म्हणजे ओवाय कमी झालाय. ओवाय वाढलाय, हा. ओवाय वाढलाय आणि प्राइस कमी झाली आहे. ओके. ठीक आहे. लॉंग बिल्टअप म्हणजे काय? ओवाय वाढलाय आणि प्राइस पण वाढली, तर त्याला लॉंग बिल्टअप म्हणतात. शॉर्ट बिल्टअप म्हणजे ओवाय वाढलाय पण प्राइस कमी झाली आहे. ठीक आहे. आणि शॉर्ट कव्हर कशाला म्हणतात? हे बघ, शॉर्ट कव्हर अशाला म्हणतात की ओवाय कमी झालाय पण प्राइस वाढली आहे. आणि एक लॉंग वाइंड अप की जिथे ओवाय पण कमी झालाय आणि प्राइस पण कमी झाली. ओके. अजून नेक्स्ट क्वेश्चन. प्रतीक, तुला काही क्वेश्चन आहे? नाही आता सध्या नाही. ओके. आपण जसे चारही शॉर्ट बिल्टअप बघितले तसे जर चारही लॉंग बिल्टअप असले तरी पण तसंच असतं. तरी पण तसंच असतं. त्याच्या मागे लॉजिक आहे ना की चारीच्या चारी ऑप्शन्स मध्ये कसं काय ओपन इंटरेस्ट बिल्टअप होऊ शकला आणि प्राइस पण वाढली. ओके. ते ॲबनॉर्मल घटना आहेत. या सगळ्या ॲबनॉर्मल घटना आपल्याला कॅच करायच्यात. फ्रेशर्स साठी मी ही गोष्ट ना एक दिवस परत नंतर आरामात समजावून सांगेन, कारण की एकदमच ऑप्शन चेनचा लोड थोडासा हेवी होऊन जाईल. हा. सो हे मी ऑप्शन चेन तुम्हाला थोडं नंतर एक्सप्लेन करेन एकदम डिटेल मध्ये. एक अख्खा दिवस आपण घेऊया ऑप्शन चेन साठी. आतापर्यंत आपण आपलं जे जे झालंय त्याच्यामध्ये कोणाकोणाला काय काय डाऊट्स आलेत, काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारा. मोहेकर मॅडम, रक्षंदा, नाही दादा, काय नाही अजून तरी. ओके. दादा, स्टॉक्स मध्ये डायव्हर्जन्सचा यूज होतो का, किंवा ऍटलिस्ट इंडिकेशन मिळतं का की आपण कदाचित रॉंग ह्याच्यावरती आहोत? सॉरी, म्हणजे कळलं नाही, परत एकदा विचार. जसं ते RSI थ्रू डायव्हर्जन्स येतात ना, कधी कधी आपण बाईंगची एंट्री घेतली आणि डायव्हर्जन्स येतात, तर त्याचा कुठे यूज होतो का? म्हणजे एंट्री कदाचित चुकली आहे, ठीक आहे, किंवा ते त्याच्या थ्रू एंट्री घ्यायला काही हेल्प होते का? होते, 100% होते. RSI ची एक स्टडी आहे ती की आता डायव्हर्जन कुठे झालंय. मी RSI डायव्हर्जनचा पण इंडिकेटर बनवलंय, तुम्ही इमॅजिन नाही करणार. पाच मिनिटावरती याच्यामध्ये आपण बघूया कुठे आलाय. एशियन पेंट मध्ये झालाय. कुठे एशियन पेंट? मल्टिपल टाईपच्या स्टडी आहेत रे विपुल. आपण काय कॅच करायला पाहिजे ना ते आपल्यावर आहे. हे बघ, आता लास्टला आलाय ना तो, आणि किती कॅन्डल्स आहे हा? 40 कॅन्डल्स आहे. अप्रॉक्सिमेटली 40 कॅन्डल्स इथे पण होत असतील मे बी. मी यूज नाही करत या इंडिकेटरला.
अच्छा, एवढ्याच आहे. सॉरी. हे बघ, RSI डायव्हर्जन कसा हे करायचं मी तुला सांगतो. सिम्पली, जर का सपोज इथे बाईंग ट्रेंड चालू झालाय, ओके विपुल, हो दादा, ऐकतोय. हा, जर का बाईंग ट्रेंड चालू झालाय आणि RSI डायव्हर्जन म्हणजे आता हा जो काही RSI चा टॉप इथे होता, स्टॉक जर का त्याच्या खालती आहे, ठीक आहे, आणि जर का तुला बाईंग फॉर्मेशन झालंय तर तू बाय करू शकतोस त्याला. तुला टेन्शन केव्हा घ्यायचं असतं की तुझा स्टॉक वरती गेलाय पण RSI ने याचा हाय नाही तोडलाय, तर तुला टेन्शन घ्यायचं असतं. पण हे फक्त घडून गेलेली घटना तुला सांगते, आणि हे ना तुला मोस्टली 15 मिनिट 30 मिनिट वरती चेक करायचं असतं, 15 मिनिटावरती तरी मिनिमम. तर तर तुला तो RSI डायव्हर्जन्स वाला ट्रेड मिळेल. मी पण करतो आणि मिळतात पण मोस्टली त्यांना फाइंड आउट करण्यासाठी पण भरपूर वेळ जातो. सो RSI डायव्हर्जन काम करतो, पण हा काय 100% काम करतो. ओके. आणि अजून एक क्वेश्चन असा होता, आता आपण जे काय स्टडी केलं 4 दिवसामध्ये, ते टोटली इंडिकेटर्सच्या बेसिसवर केलं, राईट? त्याच्यानंतर आपण पॅटर्न्स फाइंड आउट केले. हा, सो असं सुद्धा दिसतं कधी कधी मार्केटमध्ये की काय काय लोक 0 इंडिकेटर्स यूज करतात, फक्त आता त्यांना स्ट्रेंथ चेकआउट करायची असते, आणि जास्त करून असे झोन्स वगैरे ड्रॉ केलेले असतात किंवा लाईन, ट्रेंड लाईन ड्रॉ केलेले असतात, आणि त्याच्या बेसिसवरती सुद्धा म्हणजे प्रॉफिटेबल असतात. तर अशी सुद्धा ट्रेडिंग होते का मार्केटमध्ये? होते ना, होते. तुला माहितीये का त्या लोकांचं टार्गेट किती असतं? हा, त्यांचं रिस्क टू रिवॉर्ड पण 1:100 असतो कधी. नाही, चूक, एकदम चूक. खूप कमी टार्गेट असतं उलटा. एकदम छोटस टार्गेट असतं, ह्यूज क्वांटिटीवरती ट्रेड करतात. हो, हे म्हणजे इंट्राडेच्या बेसिसवर ना, जर एखाद्याने स्विंग ट्रेड कॅप्चर करायचं ठरवलंय, हा, मग तो हाय रिस्क टू रिवॉर्ड बघेल ना. मग त्याच्यासाठी त्याला कॅपिटल कमी लागेल. त्याला कॅपिटल पण मी न्यूज करतो, माझ्या इथे हा आवाज खूप हा 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 हे बघ, आता हा चार्ट बघ तू फक्त. या चार्टच्या बेसिस वरती जर का मला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर का लाईन्स हव्या असतील, तर मी पहिल्यांदा इथे एक लाईन मारेल, ठीक आहे, दुसरी लाईन इथे एक मारेल, तिसरी लाईन सपोज मी इथे मारेल, ठीक आहे. मला सांग की मला किती मेहनत घ्यावी लागेल माहितीये या ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी? मला काहीच समजत नाही की कसं होणार आहे. काहीच नाही, असं असा विषय नाहीये की इथे ट्रेड, तू किती डिफिकल्ट गोष्ट आहे ती. जर का तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर का ही माझी लेवल असेल आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवलवरती तो भले इकडे खाली आला, इथे त्याने सपोर्ट घेतला, इकडनं वरती गेला, तर ही लेवल तुझ्याकडे आधी फॉर्म होऊन आलेली होती, ओके. मग तू म्हणशील की ह्या लेवलला आल्यावरती मला शॉर्ट घ्यायचा आहे. लोक शॉर्ट घेतात इथे या लेवलला. काम केली का ती लेवल? नाही केली. आपण आहे ना, आपली ट्रेडिंग अशी डेव्हलप करत जायची असते की मला तिच्यातून सक्सेसफुल ट्रेडच मिळाला पाहिजे, आणि ह्या गोष्टीसाठी आपण या सगळ्या गोष्टी वापरतो. मुव्हिंग एव्हरेज मी कधीच म्हणजे एंट्रीसाठी किंवा ह्या गोष्टींसाठी त्या गोष्टीचा मी विचार नाही करत की याचं असं क्रॉस ओव्हर आहे, तो क्रॉस ओव्हर आहे. मला प्रॉपर ट्रेंडच पाहिजे, सायकोलॉजिकल ट्रेंड हवाय मला, जो सगळ्या सगळ्या साईडने परफेक्ट असेल. म्हणून आपण एक 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 इंडिकेटर वापरत राहतो. अरे मी आतापर्यंत ना असं कोणतंच इंडिकेटर नसेल जे वापरलं नाहीये. हे झिरोदाचा जो प्लॅटफॉर्म होता ना, याच्यामध्ये हे जेवढे इंडिकेटर्स तुला दिसत आहेत ना, हे सगळे इंडिकेटर्स मी वापरून झालेत, सगळे A to Z. नाही पॉसिबल होत, नाही, कामच नाही करत एखादी गोष्ट. तू जेवढं जास्त डिफिकल्ट करत जातो ना, तेवढं डेंजर काम होत जातं. सो मोस्टली अवॉइड करा की काहीतरी एखादं डिफिकल्ट टास्क हातामध्ये घेण्यासाठी. त्याच्यापेक्षा मस्त सिम्पली आपलं एक सेटअप बनवायचं, त्या सेटअपवरती पूर्ण विश्वास ठेवायचा
आणि म्हणायचं की हा ट्रेड स्टॉक असा असा काम करतो. बघ हाच एशियन पेंट, इथून इथे चाला, इथूनच वरती गेला, असं का झालं? कोणत्या बेसिसवरती? मी काय शोधून काढू? तोच मी जेव्हा स्पॉटमध्ये बघतो तेव्हा मला समजतं की अरे इथे फॉर्मेशन पण आहे, इथे रेजिस्टन्स पण होता, आपली एक लेवल होती, म्हणून तो तिकडनं परत हायर हाय दिला. आता माझा बाईंग ट्रेंड कन्फर्म झाला. इथे काय आहे? कशाच्या बेसवरती? एक ठोस सेटअप बनवायचंय. असं बिलकुल नाहीये की तुमचं सेटअप मी म्हणतो की बरोबर नाहीये. पण मी जे सेटअप तुम्हाला सांगितलं हे काम पण करतं सेटअप, म्हणून मी तुम्हाला देतोय. याच्यावरती जर का तुम्हाला ह्या तुमच्या सेटअपमध्ये अजून काही ऍड ऑन करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्याला. तुम्ही त्याला किती परफेक्ट बनवायचं असेल तेवढं बनवू शकता. ओके, पण खूप जास्त खिचडी नाही करायची. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या समोर आल्या पाहिजे, बस, दॅट्स इट. ओके, सो अजून क्वेश्चन्स? आकाश, तुला काही क्वेश्चन होता राईट? सर सर तुम्ही जे आपल्याला होमवर्क दिला होता ना, काय 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 पाठीमागच्या रविवारी सर तुम्ही होमवर्क दिला होता हा तो स्टॉक सिलेक्शन करून आपले टार्गेट किती हिट होत आहे किती नाही. हा हा सर मी त्याच्यामध्ये ना स्टॉक सिलेक्ट केले, हा त्याच्यामध्ये आपले रेजिस्टन्स RSI ते सगळं टाकलं. हम्म. पण सर मला त्याच्यामध्ये ते नाही कळलं का आपलं म्हणजे आपलं टार्गेट कसं हिट होत आहे असं, म्हणजे नेमकं तुम्ही काय बघायचं असं ते मला समजच नाही. आता उदाहरणार्थ एशियन पेंट जर का तुमच्याकडे शॉर्टलिस्टेड असेल, हे उदाहरण घेतोय आपण, ठीक आहे. आणि आता मी जर का तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला बॅकटेस्ट करायचं आहे की हा स्टॉक जर का तुम्ही सिलेक्ट केलाय तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की हा स्टॉक ज्या वेळेला बाईंग फॉर्मेशन मध्ये असतो, आपल्याला बाईंगचं इंडिकेशन पण देतो, तेव्हा हा किती मोठी रॅली देतो किंवा कन्फर्मेशन हा किती पॉइंटची मुवमेंट करतो, हे तुम्हाला लिहून काढायचंय. DATR म्हणून इंडिकेटर आहे शेरेखानमध्ये. सॉरी, कोणतं? डेली एटीआर? हा, एटीआर सगळ्यांकडे असतं, त्याच्यात काय एवढं? नाही, DATR इथे पण आहे. हा, ठीक आहे. सो हा काय सांगतो आपल्याला? आणि त्या स्टॉकची एव्हरेज रेंज पर डे. नाही, पण हे तर वेगळंच आहे, शेरेखानमध्ये आहे, हिच्यामध्ये नाही माहिती. ओके, हा पण अप्रॉक्सिमेटली तेच सांगतोय. हा तुम्हाला सांगतोय, आता हा इथे 14चा आहे ना, बघा हा का काम करत नाहीये, हा 15 मिनिटांवरती लावलाय. ओके हा फक्त 14 कॅन्डलला स्टडी करतोय. तर मला माहितीये की 15 मिनिटाच्या 24 कॅन्डल होतात, तर मी इथे 24 केलं, ओके केलं. तर आता तुम्हाला सांगतोय की एका दिवसाला म्हणजे पूर्ण 24 कॅन्डलचा जर का स्टडी केला तर त्याची एव्हरेज 67 पॉइंटची मुवमेंट त्याने दिली आहे. हॅलो, हा, सो तो इथे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, अशी काही हरकत नाहीये, हे असं काही एवढं करायची गरज नाहीये. मी तुम्हाला म्हणतो की जर का तुम्हाला स्टॉक बाय करायचा आहे, तुमच्या इथे फॉर्मेशन झालं आकाश, तर तुम्हाला हे लिहून ठेवायचंय की इथे कोणती लेवल होती. तर इथे पिंक लेवल होती, बरोबर. अप्रॉक्सिमेटली 2 रेडच्या एक्झॅक्ट सेंटरला पिंक लेवल असते, बरोबर. सो इथे एक प्रकारे पिंक लेवल होती, म्हणजे ही प्रॉपर शोधून काढा कोणती आहे. 2551च्या इथे कोणती आहे, असा अंदाज पंचे नाही मारायची. 2550.25, बरोबर. सो 2550.25, सो ही त्याची पिंक लेवल आहे या स्टॉकची, एशियन पेंटची. आणि मला इथे एंट्री त्याने दिली आहे. तर तुम्हाला हे लिहून काढायचंय की माझ्या स्टॉक ज्या वेळेला म्हणजे एशियन पेंट
याच्या आता मी एशियन पेंटची बॅक टेस्टिंग करतोय. एशियन पेंट मध्ये जेव्हा मला एंट्री मिळाली त्यावेळेला त्याने मला 50 रुपयाचं टार्गेट दिलंय. 2601 ला गेला ना तो, हो 2550 नंतर 2601 ला, म्हणजे हा गेला किती 50 पॉइंट वरती गेलाय, बरोबर. तर हे लिहून हो काढायचं. मग परत मागे जायचं, परत मागे जायचं. जेव्हा जेव्हा पण अशी घटना घडलीये की त्याने एंट्री दिलीये त्यावेळेला तुम्ही हे लिहून काढायचं की त्याने किती पॉइंटची रॅली दिली आहे. आता इथे त्याने 90 पॉइंटची रॅली दिली आहे तर 90 पॉइंट लिहून काढायचे. अशा तुम्हाला कमीत कमी 50 ते 100 वेळेला लिहून काढावं लागेल की 100 वेळा मी चेक केलंय की जेव्हा जेव्हा एंट्री दिली आहे त्याने किती किती पॉइंटची रॅली दिली आहे. त्याच्यातली जी सगळ्यात मिनिमम रॅली असेल ना, ती मिनिमम रॅली तुमचं टार्गेट असेल. याला बॅक टेस्टिंग म्हणतात. आपल्या स्टॉकवरती आपल्याला पूर्ण विश्वास असला पाहिजे की माझ्या स्टॉकमध्ये जर का मी एंट्री घेतली आहे तर तुम्हाला किती मोठं टार्गेट देणार आहे हे तुम्हाला हे बॅक टेस्ट केल्याशिवाय नाही कळत. म्हणून फेवरेट स्टॉक्स असले पाहिजे. फेवरेट स्टॉक्स कधीच दगा देत नाही. आणि फेवरेट तेव्हाच म्हणतात ज्यावेळेला तुम्हाला त्या स्टॉक बद्दल खडानखडा माहिती आहे टेक्निकली. फंडामेंटल अनालिसिस कुठेच काम करत नाही. त्यामुळे फंडामेंटली तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. टेक्निकली तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, ओके. ठीक आहे. अजून स्क्वेअर लाईनच्या म्हणजे कुठल्याही लाईनच्या जवळपास जर आपलं फॉर्मेशन झालं असलं तर ट्रेड घ्यायचा की फक्त रेडच्या किंवा पर्पलच्या? नाही, कुठे पण झालं तरी पण घेऊ शकता. ते ही जी लेवल आहे ना, आता एक्झाम्पल घ्या की इथे एक ब्ल्यू लेवल असेल आणि इथे एक ब्ल्यू लेवल असेल, बरोबर. हो. इथे आणि ही लेवल आहे ब्ल्यू आणि ही पण लेवल आहे ब्ल्यू. ठीक आहे. 5 मिनिटावरती जाऊया. सो फॉर्मेशन मला तुम्हाला दाखवता येईल. नाहीच आहे 5 मिनिटावरती तर फॉर्मेशन नाहीच आहे. इथे झालंय. ठीक आहे. भरपूर आवाज आहे. ठीक आहे. हे बघा, ही पहिली ब्ल्यू लेवल, ही पहिली कॅन्डल ओपन झाली, वरती गेली. ठीक आहे. आता ही दुसरी कॅन्डल त्याच्या खालीच होती, पण ही जी नंतरची जी ग्रीन कॅन्डल झाली ना 5 मिनिटावरती आपण बघतोय 2 हायर हाय झाले, बरोबर. पण मध्ये रेड कॅन्डल आहे ना, पण पिंक कॅन्डल आहे ही. पिंक लेवल आहे ही. नाही, अच्छा, ही रेड कॅन्डल. सी, जर का तुम्हाला 2 अशा ग्रीन कॅन्डल बॅक टू बॅक मिळाल्या ना तर त्याच्या हायच्या वरती तुम्ही 100 शुअर शॉट बाय करू शकता. ओके. ठीक आहे. पण तुम्ही हे पण शोधून काढा की जर का मध्ये एखादी रेड कॅन्डल असेल आणि नंतर जर का 2 मिळाल्या तरी पण माझं टार्गेट हिट होतं का नाही होत. ओके. सो तो ट्रेड तुम्हाला मिळतो का नाही मिळत हे पण तुम्ही शोधून काढा. कारण की मला असे ट्रेड पण मिळतात आणि मी अशा ट्रेड मध्ये पण माझं टार्गेट हिट होतं. पण आता तुम्ही विचार करा की सपोज मी असं जरी कॅल्क्युलेट केलं की ही पहिली ग्रीन कॅन्डल आणि ही दुसरी ग्रीन कॅन्डल 2 हायर आहे, तर आता इथे मी बाय करायला पाहिजे का? नाही, अजून ब्रेक नाही झाला. रूल नाही. रेड कॅन्डल आली पुढची, तिने ब्रेक नाही केला. इथे रेजिस्टन्स आलाय, बरोबर. सो ही लेवल हिडन लेवल आहे. ही लेवल तेव्हा तुम्हाला माहिती पडली जेव्हा मी तुम्हाला सांगितले. खूप साऱ्या लोकांना नाही माहिती. मग बाईंग फॉर्मेशन दिसते, लोकांनी बाय केलाय, तो खालती गेलाय, साईडला राहिलाय, कसा पण झालाय. पण मला माहिती की ही लेवल आता रेजिस्टन्सचं काम करते, सपोर्टचं पण काम करू शकते जर काही ब्रेक झाली तर, राईट. सो ही ज्यावेळेला ब्रेक झाली त्याच्यानंतर याच्या हायवरती मी इथे एंट्री घेतली. आणि आता मला हे पण बघायचंय की माझं टार्गेट हिट झालंय का. ब्ल्यू लेवलचं हिट झालंय, बरोबर. सो एकाच दिवसामध्ये तुमच्याकडे ह्या गोष्टीची शुअरिटी असली पाहिजे की माझा स्टॉक ब्ल्यू लेवलचं टार्गेट हिट करतो का, म्हणजे 2 लेवलचं टार्गेट हिट करतो का, 3 लेवलचं टार्गेट हिट करतो का, 4 लेवलचं टार्गेट हिट करतो. मारुती तर डायरेक्ट रेड टू रेडच चालतो. बजाज फायनान्स रेड टू रेड चालतो.
डॉक्टर रेड्डी रेड टू रेड चालतो. सो माझं टार्गेट त्या स्टॉक्स मध्ये पिंक लेवलचं असतं. म्हणजे मी ह्या 2 लेवल्स एवढं मोठं टार्गेटसाठी थांबतो. पण ते मला माहिती झालं की तो तसा चालतोच चालतो म्हणून. करेक्ट. सो ही एंट्री व्हॅलिड आहे. म्हणजे याच्यावरती एंटर होणं पण व्हॅलिड आहे. 70च्या इथेच RSI आहे अप्रॉक्सिमेटली. काही हरकत नाहीये. स्टॉक बुलिश मध्ये आहे. आणि ज्या दिवशी एखादा स्टॉक सुपर बुलिश असतो ना, सुपर बुलिश, त्या दिवशी तो स्टॉक नेहमी 70च्या वरतीच असतो. लक्षात ठेवा. हे बघा ह्या दिवशी दिसतोय स्टॉक सुपर बुलिश आहे. पहिली कॅन्डल जरी रेड झाली असेल, ही जी दुसरी कॅन्डल ग्रीन झाली आहे ना, तरी पण स्टॉक 70 RSI 70च्या वरती आहे. सुपर बुलिश फॉर्मेशन मध्ये स्टॉक नेहमी RSI तुमचा RSI 70च्या वरच तुम्हाला दिसेल. पण हा सुपर बुलिश असण्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा मोस्टली हाय व्हॉल्यूम वाला असणार आहे. एकतर 2 गोष्टी असू शकतात. पहिली गोष्ट ही असू शकते की हा प्री ओपन मधला व्हॉल्यूम स्टॉक आहे. किंवा दुसरी गोष्ट दुसरं हे असू शकतं की हा शॉर्ट बिल्टअप वाला स्टॉक आहे. हो तसंच असेल, कारण फॉर्मेशन त्याच्यानंतर बिघडवलंय कोणी. तरी पण त्याने इतकी सुपरसोनिक रॅली दिली आहे. सो एक रिझन असणार आहे. ते रिझन जर का तुम्हाला माहिती असेल तरच अशा ट्रेड मध्ये एंटर व्हायचं, अदरवाईज व्हायचं नाही. ओके. नेक्स्ट. सगळ्यांचे क्वेश्चन संपलेत. ठीक आहे. सो लास्ट पार्ट वरती आता आपण येऊया. ठीक आहे. लास्ट पार्ट असा आहे की मी काय प्रश्न होता कोणाला? दादा तू ते कमोडिटीचा स्ट्रॅटेजी बद्दल सांगितलं होतं, तर ते तू लास्ट नंतर सांगशील की आता म्हणजे विचारलं तर चालेल? ओके. तुम्ही लोक कमोडिटी ट्रेड करता ना, तर ठीक आहे. बघ मी कमोडिटी मध्ये फक्त आणि फक्त गोल्ड ट्रेड करतो. फक्त आणि फक्त गोल्ड ट्रेड करतो. 1 मिनिटाचा चार्ट लावतो आणि हा 0 वरती लावतो. आणि इथे माझ्यासाठी ओपन इंटरेस्ट महत्वाचा आहे. ठीक आहे. ओपन इंटरेस्ट हा मी कंटिन्यू याला ऑब्झर्व करत असतो. आणि इथे हा जो ड्रॉप आहे ना, हा ड्रॉप फक्त शोधून काढा. तुमच्याकडे झिरोदाचं अकाउंट आहे का कमोडिटी वाले? माझ्याकडे पण नाही. माझ्याकडे पण नाही. ओके. मग एक काम करूया. मी तुम्हाला नंतरच सांगेन. तुम्ही झिरोदाचं अकाउंट ओपन करा. कारण की विदाउट ओपन इंटरेस्ट तुम्ही काम नाही करू शकत. याच्यामध्ये लेवल्स नाहीयेत, काहीच नाहीयेत गोल्ड मध्ये. म्हणजे लेवल्स म्हणजे काय की तुम्हाला ऑप्शन चेनचा याच्यामध्ये जास्त फायदा नाही होत. ओके. सो त्यामुळे आपल्याला एकतर स्ट्रॉंग टेक्निकली काम करायचंय कमोडिटीज मध्ये, एकदम स्ट्रॉंग टेक्निकली. आणि दुसरा सगळ्यात मोठा सपोर्ट आपल्याला ओपन इंटरेस्टचाच आहे ह्या कमोडिटीज मध्ये. सो ओपन इंटरेस्ट खूप महत्वाचा रोल प्ले करतो. कोणाची तरी फाटते म्हणून तो इतका मोठी क्वांटिटी कटकन एक्झिट करतो. किंवा कोणाला तरी असं वाटतं की काहीतरी मोठी घटना घडणार आहे म्हणून त्याने इतकी मोठी क्वांटिटी, म्हणजे जर का OI वाढला असेल तर वन शॉट. आता इथे पण बघा एवढी मोठी ओपन इंटरेस्ट कमी झालाय, त्याच्या बदल्यामध्ये इथे काय झालंय हे बघा. इथे काय झालंय, इथून परत तो साइडवेज राहिला पण त्याच्यानंतर तो बुलिश होतच गेला. ही घटना या स्मार्ट बायरला, ह्या बिग प्लेअरला पहिलेच माहिती पडली की बस इथून स्टॉक वन साइड वरती जाऊ शकतो. माझी जर का शॉर्ट पोझिशन असेल तर ती मला कापून टाकायची. त्याने कापून टाकली ती त्याची पोझिशन. सो हा पॅच आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. सो हा पॅच मी फाइंड आउट करतो. एकदम अचानक ओपन इंटरेस्ट वाढला तरी पण मी त्या गोष्टीवरती फोकस करतो की का अचानक ओपन इंटरेस्ट वाढला. त्या माणसाला काहीतरी भेटलं असेल, काहीतरी सापडलं असेल. खटखट खटखट हे बघा इथपर्यंत या कॅन्डल पर्यंत ओपन इंटरेस्ट किती वाढला होता, सॉरी 12,349 पासून
12,480 किती लॉट त्या स्मार्ट मनीने बाय केले. का बाय केले? काहीतरी घटना घडली आहे. ही नंतरची घटना घडली आहे. मला शोधायचं काय? त्याच्या आधीची घटना. नेहमी लक्षात ठेवा, एखादी घटना घडून गेलेली असेल तर त्याचा अनालिसिस करायचा पार्ट वेगळा असतो, पण ही घटना घडायच्या आधी जर का मला शोधायचंय की घटना घडणार आहे सॉरी एखादी मोठी घटना घडायची असेल तर त्याच्या आधी काय चेंजेस होतात, हे चेंजेस फाइंड आउट करायचे सगळीकडे तरीके वेगवेगळे असतात. ते आपण शोधून काढतो आणि त्याचा आपण वापर करतो ट्रेडिंगसाठी. सो हा ओपन इंटरेस्टचा चार्ट तुम्हाला गरजेचा आहे. आणि हा मोठ्या टाइम फ्रेम वरती बघून ना काहीच मेजरली बेनिफिट नाही होत. एकदम इमिजिएट मुवमेंट तुमची निघून जाते. स्कॅल्पिंग ट्रेड होतात फटाफट 50-60 पॉइंटचे. गोल्ड मध्ये तर एकदम इझी. सो मी गोल्ड सोडून दुसऱ्या कोणत्याच याच्यात मोस्टली ट्रेड नाही करत. आणि दुसरी गोष्ट, हा जो आपला ट्रेडिंग व्ह्यू आहे ना, याच्यामध्ये सुद्धा गोल्ड ओपन करून ठेवायचा, पण कोणता XAU USD म्हणजे इंटरनॅशनल. ठीक आहे. आणि याच्या लेवल्स जे आहेत ना, या लेवल्स एकदम सुपरसॉनिक काम करतात. बघा, सुपरसॉनिक काम करतात. लेवल टू लेवल, परत लेवल टू लेवल. दादा मग त्या गॅन लेवलच आहेत का? गन लेवल्स आहेत या, प्रॉपर गन लेवल्स आहेत. आता बघ 1743 आहे ना इथे. सो मी इथे टाकतो 1740 टाकतो. पण याच्यामध्ये ना आपल्याला ह्या उभ्या लेवल पण घ्यायच्या असतात आणि आडव्या लेवल पण घ्यायच्या असतात. ओके. बघ 1740च्या वरती कोणती आहे? 1743.06. ही बघ 1743.06. ओके. ही त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे? 1753.51. 1753.51. 1764 डायरेक्ट राऊंड नंबर आहे म्हणून रेड कलर आहे. कळलं? या लेवल्स, ह्याच लेवल्स तुम्ही नॅचरल गॅसला पण वापरा. रक्षणदा. हो दादा चालेल. मग ते नॅचरल गॅस पण मी इंटरनॅशनल बघू ना? नाही नाही नाही, मोस्टली ज्यावेळेला तुम्ही आपल्या याच्यात ट्रेड करताना याला तुम्ही सपोर्ट म्हणून बघायचंय. ठीक आहे. लेवल्स. सो ह्या लेवल्स तुम्ही तुमच्या याच्यामध्ये पण ओपन करू शकता. आता हा आपला नॅचरल गॅस आहे, याच्या हा नंबर तुम्ही तिथे टाका. आणि तिथे टाकायची गरज पण नाहीये, मी तुम्हाला लेवल्स दिल्यात ना ऑलरेडी. हो हो सो त्याच्यामध्ये 189च्या आसपासच्या लेवल्स आहेत सगळ्या. हो आहेत. सो ही आहे बघ, राईट. हो सो 225 पासून 144 पर्यंत ही मॅक्सिमम रेंज आहे बरोबर. नॅचरल गॅसची. एवढ्या लेवल्स खेचून ठेवून द्यायच्या. चालेल. सो ओपन इंटरेस्ट गरजेचा आहे कमोडिटी ट्रेडिंग. आणि हा चार्ट इथे प्रोव्हाइड होतो म्हणून चांगला आहे. ते झिरो दाते चार्जेस वगैरे काय? अॅन्युअल चार्जेस 300 रुपये आहेत. ओके. बट मला असं वाटतं की मी इतक्या वर्षांमध्ये फक्त एकदाच 300 रुपये भरले असतील. ओके तरी पण माझं कधीपासून आहे? जवळपास 2014. ओके बरेच वर्ष झाले. हा. सो हे माझं सगळ्यात पहिलं अकाउंट आहे. ओके आणि एवढ्या याच्यात मी एकदाच 300 रुपये भरलेत. सो मला नाही वाटत की ते 300 रुपयासाठी तुमचं अकाउंट बिकाउंट बंद करून टाकतील. ओके ओके एकदा ओपन करा, पैसे पे करा. हे एकदा भेटलं. अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज आहे त्यांचा, नाही भरला तरी काही नाही होत. 1 रुपया ठेवायचाच नाही तिच्यात. ठीक आहे चालेल. तर ते क्वार्टरली चार्ज करतात समथिंग 75 रुपीज असं काही. काय? 88 रुपीज क्वार्टरली चार्ज करतात. आमचा आताच कट झाला. बडोदामध्ये आहे ना आमचा अकाउंट. हा. 88 रुपीज कट झाले आमचे आता पेमेंट. अरे तेच म्हणाले, पैसेच ठेवू नका त्याच्यात. ओके. ट्रेड करायसाठी मी झिरोदा कधीच प्रेफर नाही करत. हा कोणता सर? माझा वेगळा आहे, एनरिच कमोडिटी म्हणून आहे, मी त्याच्यात ट्रेड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर
एंजल ब्रोकिंगची पण आता ब्रोकरशिप मला मिळते, सो मी त्याच्यामध्ये ऑप्शन्ससाठी ट्रेड करणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं आहे. आणि झिरोदा मी मोस्टली फक्त हे करणार आहे की ज्याच्यामध्ये मी पोझिशनल लॉंग टर्मसाठी, जे की मी आता IRFC घेऊन ठेवलेले आहेत. 1675 क्वांटिटी आहे माझ्याकडे. हे पण मला एक IPO लागला, त्याच्यानंतर मी अजून 1000 क्वांटिटी याच्यात बाय केली आहे. याचं पण टार्गेट माझं आहे की 20 पर्यंत आला हा. अजून आता ₹21.95 चालू आहे. अजून 20 रुपयाला आला की अजून 1000 क्वांटिटी. याच्यामध्ये मी ₹1,00,000 इन्व्हेस्ट करून ठेवून देणार IRFC मध्ये. हे एकदम लॉंग टर्म साठी आहे. रिटायरमेंट फंड आहे हा. ओके, सो झिरोदा मी फक्त पोझिशनल साठी यूज करायचा असा विचार करतोय. बाकी काहीच नाही. मी याला फक्त चार्टिंगच्याच नजरेने बघतो. ओके ओके. ओके, क्वेश्चन्स अजून? चेतन, IRFC सारखा आणखी कुठला लॉंग टर्म साठी तू बघून ठेवलास म्हणजे शेअर करू शकशील? माझ्याकडे तरी सध्या हाच एक रडारवरती आहे, जो की फंडामेंटली खूप खतरनाक लेवलला स्ट्रॉंग आहे. बाकी दुसरे जेवढे पण स्टॉक्स आहेत, तर त्याच्यामध्ये तू बघू शकतो इंडसइंड बँक, त्याच्यानंतर अजून एक बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व नाही म्हणत आहे, बजाज फायनान्स. पण यांचे भाव एवढे जास्त आहेत की याच्यात आपण किती क्वांटिटी घेऊन ठेवणार. सो मला असे स्टॉक्स हवेत की ज्यांची रेंज 50-100च्या आतमध्ये असेल आणि त्याच्यामध्ये मी ह्यूज क्वांटिटी घेऊन लॉंग टर्म साठी ठेवेल. सो असे काही स्टॉक्स मी काढलेले पण आहेत, जे की मी शेअर करीन आपल्या ग्रुपवरती. ठीक आहे, बट मी परत एकदा त्यांना चेक करेन. मी स्वतःच अजून ते घेतलेले नाहीयेत, पण मी ते स्टॉक्सचे नावं सांगेन, जे की तुम्हाला 20-30 इयर्स साठी बाय करून ठेवून द्यायचे. ओके ओके. सो अजून चेतन, आता ते आपण गोल्ड बद्दल बोलत होतो म्हणून जस्ट एक डाऊट म्हणून विचारतोय की गोल्ड आणि निफ्टी हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मूव्ह करतात, तर ते या पॉइंट मध्ये कितपत तथ्य आहे का नाही असं? म्हणजे गोल्ड आणि निफ्टी? हा, म्हणजे जेव्हा निफ्टी जर फॉल होतोय तर तेव्हा गोल्ड वाढतं आणि गोल्ड जर फॉल होतोय तेव्हा निफ्टी वाढतो असं. हे बरोबर आहे लॉजिक. कारण की काय, जर का तुमच्या शेअर्स मध्ये तुम्हाला लॉस होत असेल, तर तुम्ही गोल्डला ऍक्च्युली इन्शुरन्सच्या नजरेने लोक बघतात. जे मोठे प्लेयर्स आहेत ना, ते म्हणतात की गोल्ड हा इन्शुरन्स आहे. जर का माझं मार्केट जर का खाली पडलं, तर एकच गोष्ट त्याच्या अपोजिटला जाणार आहे, ते म्हणजे गोल्ड. ओके, बट जर का तू एक्झॅक्ट असं म्हणशील की निफ्टी समजा खाली पडते आणि तर गोल्ड वरती जातं, तर ते स्टेटमेंटच चुकीचं आहे. ओके. एक्झॅक्ट तू ट्रेडिंग करण्यासाठीच्या नजरेने तू ही कॉन्सेप्ट नाही वापरू शकत. आता इथे बघ, इथे निफ्टी खालती पडून गेली आणि आता साइडवेज आहे, पण गोल्ड डेली वरती बघ, वरती 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 चाललाय. सो गोल्ड महाग होत चाललाय. सो तू काय असं म्हणशील की गोल्डचा रेट वाढत चाललाय, याचा अर्थ निफ्टी खाली पडणार आहे? वर्क नाही होत. हा निकेत, क्रिप्टो आणि गोल्ड इन्व्हर्स जातं का मग? क्रिप्टो आय डोंट नो यार, सिरियसली. क्रिप्टो वरती मी नाही वर्क करत. ओके, अजून काही क्वेश्चन्स नाहीयेत? सो ठीक आहे, आता मी तुम्हाला एक लास्ट गोष्ट सांगतो, ते म्हणजे की मी आल्यानंतर काय करतो. ठीक आहे, सो नीट लक्ष द्या. मी तुम्हाला पॅटर्न सांगतो की मी कसं याच्यावरती वर्क करतो. सगळ्यात आधी आदल्या दिवशी मी होमवर्क करून ठेवलेला असतो. सो तो होमवर्क काय काय असतो? हे जे स्टॉक्स आहेत, हे सगळे स्टॉक्स मी लिहून ठेवलेले असतात, ऑल इनसाइड इन 1 hour. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅरो CPR वाला,
2 इनसाइड बार बॅक टू बॅक. हे जे स्टॉक्स शॉर्टलिस्ट होऊन आलेले आहेत ना, हे सगळे यांच्यापैकी कोणता स्टॉक मला महत्वाचा आहे त्याचा मी होमवर्क करून ठेवलेला असतो. जे की काय करायचं या स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. ओके, सो हे सगळे या सगळ्या स्टॉक्स पैकी चांगले चांगले स्टॉक्स मी लिहून ठेवलेले असतात. नॅरो सीपीआर याच्यामध्ये कोणते कोणते स्टॉक्स आहेत मी लिहून ठेवलेले असतात. 2 इनसाइड बार कोणते स्टॉक्स बॅक टू बॅक 2 वेळा इनसाइड बार आहेत ते माझ्याकडे लिहून ठेवलेले असतात. ह्या स्टॉक्स मध्ये आता मला ट्रेड करायचंय, पण हे स्टॉक्स असे आहेत का की जे सकाळी मार्केट चालू झाल्या झाल्या वन साइड डिरेक्शन देणार आहेत? ते स्टॉक्स तसे नाहीयेत. हे स्टॉक्स डिरेक्शन देणार आहेत आणि हे महत्वाचे तर आहेतच, कारण की एका लॉजिकमुळे आपण त्याला शॉर्टलिस्ट केलंय. पण ह्या स्टॉक्सना मला 9:15 वाजता बघायची गरज नाहीये. ह्या स्टॉक्सना मला 9:15 वाजता बघायची गरज नाहीये. सो मला काय करायचंय, जेव्हा पण मी 9:15 वाजता येणार ना, त्यावेळेला मी हा जो चार्ट आहे ना, याला मल्टिपल बनवून ठेवतो, डुप्लिकेट. ठीक आहे, परत एकदा डुप्लिकेट. सो असे मी हे मल्टिपल ओपन करून ठेवतो. एका ठिकाणी माझ्याकडे 0दा पण ओपन असतं, ज्याला मी पॉपअप करून ठेवतो. हा पण एक माझ्याकडे ओपन असतो इमिजिएट बेसिसवरती फ्युचर बघायला. आता फॉर एक्झाम्पल एशियन पेंट आहे. एशियन पेंट मध्ये जर का मला काहीतरी असं वाटतंय की मला ट्रेड करायचं आहे, काय करायचं आहे, तर मी इथे लगेच एशियन पेंट वरती जातो, एशियन पेंट टाकतो, त्याचा फ्युचर इथे ओपन करतो. सो मला ह्या चार्ट मध्ये एशियन पेंटचा स्टॉक बघण्यात इंटरेस्ट नाहीये. मी हा फ्युचर ओपन करतो मार्केट डेप्थ बघायला. ही मार्केट डेप्थ याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. जी मार्केट डेप्थ मला ट्रेडिंग व्ह्यू दाखवत नाही. बरोबर. सो ही डेप्थ फक्त माझ्यासाठी महत्वाची आहे. ही डेप्थ बघण्यासाठी मी ह्या चार्टला म्हणजे आपल्या 0दा वरती ओपन केलेला असतो. अदरवाईज याच्यात बाय करायचं आहे की नाही करायचं आहे, की काय करायचं, लोणचं घालायचंय, ते सगळंच सगळं मी आपल्या इक्विटीवरती चेक करतो, ट्रेडिंग व्ह्यू वरती. ओके, सगळ्या गोष्टी मला इथेच कन्फर्म होणार आहेत. एशियन पेंटच्या लेवल्स कुठे आहेत, कोणत्या आहेत, ती ब्रेक झाली का नाही झाली का, कुठपर्यंत गेली आहे, एंट्री कुठे असणार आहे, हे सगळं मी इथे चेक करतो. आणि त्याच्यानंतर ही जी फाईल आहे ना, ही पण माझ्याकडे ओपन असते. जर का मला ट्रेड मिळाला तर मला लगेच हायेस्ट कॉल आणि पुट वाली लेवल्स मला पाहिजे असतात. माझ्या ट्रेडमध्ये आता जर का माझा स्टॉक 1000 रुपयाच्या वरती आहे ना, तर कमीत कमी मला जी एंट्री मिळते तिथून ह्या रेजिस्टन्स मध्ये, पहिल्या रेजिस्टन्स मध्ये 50 रुपयाचा तरी गॅप असला पाहिजे. 50 रुपयाचा गॅप. हा जर का नसेल ना 50 रुपयाचा गॅप, खूप रिस्की काम होऊन जातं. सो 50 रुपयाचा गॅप इम्पॉर्टंट आहे माझ्या बाईंग मध्ये. म्हणजे समजा मला 1950 ला जर का बाईंग मिळत असेल एसीसी मध्ये, तर मी बाय करेल, कारण 50 रुपयात, आणि मला त्या 50 रुपयातले किती रुपये हवेत, 2000चा स्टॉक आहे, म्हणजे 1% तर 20च रुपये झालेत. एकदम सहज माझी एक लेवल अचीव होणार आहे. राईट. सो जी आपली पहिली लेवल आहे, ब्ल्यू लेवल असेल, पिंक लेवल असेल, जी पण असेल, ती 1001% अचीव होणार आहे. कारण आपण कॅल्क्युलेट केलं होतं ना किती टक्क्यांवरती असते. पिंक लेवल 1.25% असते. पिंक लेवल म्हणजे 20 रुपये वरती पिंक लेवल अचीव होणार आहे एसीसी ला, तर ब्ल्यू लेवल अचीव होणार आहे. सो मला हे फक्त कन्फर्म करण्यासाठी हा चार्ट पण माझ्याकडे ओपन असतो, आणि हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी ओपन असतं. ठीक आहे. हे जे स्क्रीनर्स आहेत, ह्या स्क्रीनर्सने माझं काम आदल्या दिवशीच करून झालेलं आहे, म्हणून मला हे परत ओपन करायची गरज नाही. मी यांना क्लोज करतो. ओके, मग मी ओपन काय ठेवतो तुम्हाला सांगतो. मी इथे अलर्ट्स मध्ये जातो. याचं पॅकेज मी बाय केलेलं आहे. हे जे कम्प्लीट राऊंड नंबर्स आहेत ना, हे मी ओपन करून ठेवतो. ठीक आहे. आणि हे जे स्टॉक्स आहेत ना, हे जे स्क्रीनर्स आहेत, हॅमर 15 मिनिट हॅमर, 30 मिनिट हॅमर, 15 मिनिट शूटिंग स्टार, 30 मिनिट शूटिंग स्टार, हे जे स्टॉक्स आहेत
हे स्टॉक्स मला पॉपअप मध्ये दिसत असतात आणि हे खूप रेअर असतात, रेअर. सो मला ओपन करून टॅब घालवायची गरज नाहीये. ठीक आहे, इथे मी जातो आणि इथे 9:15 वाजता जो कोणता स्टॉक आलेला असेल ना, आता इथे बघा 9:16 अपोलो हॉस्पिटल, कोलपाल, आयजीएल, इन्फोसिस आणि सिमेन्स, राईट. सो हे स्टॉक्स मला बघायचे जे इमिजिएट बेसिसवरती आलेले आहेत. 9:15 वाजताच रेड लेवलला त्यांनी क्रॉस केलंय. सो माझ्यासाठी हे स्टॉक महत्वाचे आहेत. म्हणून मी या स्टॉक्सना बघतो की एखादा स्टॉक असा असेल की तो त्या स्टॉकने रेड लेवलला पहिल्याच कॅन्डलला अपसाइडने ब्रेकआउट दिलाय आणि मस्तपैकी ग्रीन मध्ये क्लोज झालाय, तर बूस्टर स्टॉक आहे. त्याच्यातल्या त्याच्यात सिमेन्स जो होता तो आपला प्री ओपन मधला पण स्टॉक होता, राईट. सो माझ्याकडे ह्या दोन काय म्हणतात स्कॅनर्स हे ऑलवेज ओपन असतात नेहमी. एक असतो जो क्रॉसेस बिलो वाला आणि एक असतो क्रॉसेस अबाव वाला. हे दोन्ही पण मी तुम्हाला दिलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन असतं आपल्याकडे प्री ओपन व्हॉल्यूम वाला. हे जे स्टॉक्स असतात हे स्टॉक्स माझ्याकडे पहिलेच ओपन करून ठेवलेले असतात. इथे एक स्टॉक, इथे दुसरा, इथे तिसरा, इथे चौथा, जे पण आहेत ते ओपन करून ठेवलेले असतात. आणि मोस्ट प्रोबॅबली तरी 3 ते 4 स्टॉक असतात. सो ते मी ओपन करून ठेवतो आणि सगळ्या टाइम फ्रेम वरती पहिले बघतो पटापट एंट्री घेताना पण. ओके. जर का मला परफेक्ट शॉट मिळाला, म्हणजे शॉर्ट नाही म्हणते मी, एंट्री जर का मला परफेक्ट मिळाली तर मग ती एंट्री मला घ्यायची आहे. एकदम सिंपल आहे. ह्या गोष्टी आहेत ना फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने होणार आहेत. जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुम्हाला समजणार आहे की माझी एंट्री केव्हा असणार आहे, कशी असणार आहे, कितीची असणार आहे. सो पॅटर्न्स सगळे तुम्हाला माहिती आहेत. आणि अजून एक गोष्ट जी माझ्याकडे ओपन असते ती म्हणजे आपला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वाला 1 मिनिटाचा. ही वाली पण माझ्याकडे ओपन असते. हा स्टॉक माझ्यासाठी महत्वाचा आहे का हा 1 मिनिटाचा ट्रेड आहे, 1 मिनिट. सो 1 मिनिटावरती जर का अशी घटना घडली आहे तर मला ती लगेच जाऊन बघायची आहे. अदानी एंटरप्राइजेस 1 मिनिटाची एक कॅन्डल, या एका कॅन्डलच्या मध्ये सगळ्या कॅन्डल्स सगळ्या मुव्हिंग एव्हरेजेस आलेले आहेत, म्हणजे इथे स्क्विझिंग झालेली आहे. सो माझ्यासाठी ही कॅन्डल महत्वाची आहे. मग मी याला वॉच मध्ये ठेवतो का इथून तो एक्सप्लोजिव्ह मूव्ह देणार आहे. एक्सप्लोजिव्ह मूव्ह देणार आहे जर का बाइंग फॉर्मेशन कंटिन्यू असेल तर. कळलं? ठीक आहे. अजून काही? झालं, आपण क्लोज करूया. हो. ओके. ठीक आहे, चालेल. सो ऑप्शन चेन मी तुम्हाला एक स्पेशल दिवशी शिकवेन आणि आय होप की तोपर्यंत तुम्ही हे याच्यामध्ये अकाउंट ओपन करा, कारण की हे 300 रुपये काहीच नाही. वर्षाला 300 रुपये एवढं हे जे इंडिकेटर आहे ना अख्ख्या याच्यात कोणीच देत नाही. मला वाटतं देत पण असेल, शेअर खान मध्ये असेल मे बी, बट 300 रुपये वर्थ आहेत जर का त्याने वर्षाचे घेतले. जरी ह्या ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती आपल्याला एक अशी मूव मिळू शकते की जी खरोखर काहीतरी तुम्हाला एक मोठा प्रॉफिट देऊन जाईल. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही 20 ची मार्केट डेप्थ, ही खूप मोठी डेप्थ झाली. ह्याच डेप्थच्या बेसिसवरती आपण हे पण फाइंड आउट करू शकतो की टॉप काय बनेल आणि बॉटम काय बनू शकतो. वेगवेगळे अनालिसिस आहेत, जसं पण असेल, बट झिरोदा मध्ये अकाउंट ओपन करा. ठीक आहे. सो हे मी तुम्हाला एका स्पेशल दिवशी सांगेल.
ओके गाईज. हो सर. ओके ओके थँक्यू. ओके. ठीक आहे. थँक्यू सर.